I wish everybody is in good health. Okay. एक आठवडा सोडून एक आठवडा असा मी क्लास घेणार आहे आता. कंटिन्यू नाही घेणार आहे तर बहुतेक पुढचा आठवडा क्लास नाही होईल त्याच्या पुढच्या. ओके. We'll miss you very badly. No, miss नाही. So that now we are doing something practical असतो also. आणि तुम्ही पण स्वतः काहीतरी करता ना, त्याच्यासाठी मला पाहिजे की जरासा टाइम घेऊ आपण क्लास मध्ये. ओके. आपण आता पहिले आपली प्रेयर करू आणि नंतर आपण स्टार्ट करू क्लास. ओके. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen. आता आपण प्रॅक्टिकली काहीतरी म्हणजे प्रॅक्टिकल कब्बाला नाही करत आहे. प्रॅक्टिकल कब्बाला बोला म्हणजे काय असतं? प्रॅक्टिकल कब्बाला म्हणजे व्हाईट मॅजिक, ते मॅजिक जादूटून असतं ते. आपण प्रॅक्टिकल कब्बाला नाही करत, आपण प्रॅक्टिकली कब्बाला करतोय. म्हणजे जे कब्बालाचा जे थिअरी पार्ट आहे ना, त्या थिअरी पार्ट मध्ये आपण आता ते प्रॅक्टिकली ते करतोय. आपण ब्लॅक मॅजिक, व्हाईट मॅजिक, ब्लू मॅजिक, ग्रीन मॅजिक ते सगळं काय मॅजिक नाही करत. आपण प्रॅक्टिकली मेडिटेशन आणि हे सगळं चालू केल्यानंतर प्रॅक्टिकली त्याचा एक्सपिरियन्स कसा घ्यायचा. आपण जो अभ्यास करतोय थिअरिटिकली त्याचा अभ्यास करतोय, त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याचं काय असतं, आपलं सेन्सेस कसं हे करायचं त्याच्यामध्ये आपण हे करतो. आपल्याला आहे ना फिजिकली 5 सेन्सेस असतात. 5 सेन्सेस जेव्हा आपलं एकत्र झालं ना तर आपला 6 सेन्स जागा होतं. 6 सेन्स जेव्हा आपला जागा झाला ना तर आपल्याला आहे ना आपला एक एक्स्ट्रा सेन्स जागा करायला लागतं. त्याला स्पिरिच्युअलिटीचा सेन्स बोलतात, सेन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. कारण स्पिरिच्युअलिटी आहे ना ही सेन्स करायला ना एक वेगळा सेन्स लागतं आपल्याला. तो सेन्स असेल ना तरच आपण स्पिरिच्युअलिटी सेन्स करू शकतो. ओके. जसा किप्पूरला आपण मशिदीत गेलो आणि किप्पूरच्या नमाज वगैरे झाल्यावर आपल्याला एक तो फिलिंग येतो ना, आणि तो फिलिंग गेल्यावर आपल्याला जो बरा वाटतो, त्याला स्पिरिच्युअलिटी सेन्स करायचा तो आपला सेन्स आहे. तर असा आपल्या बॉडीमध्ये कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सेस आहेत. तर ते सेन्सेस आपल्याला आहे ना जागृत करायला लागतात, चालू करायला लागतात. जर ते चालू नाही केलं ना आपण सेन्स, तर आपण त्या फील्डमध्ये आपण कायच नाही करू शकत. जसा 10th स्टँडर्ड झाल्यावर, इंडियामधली बात करतो, 10th स्टँडर्ड झाल्यावर मग त्या मुलाला आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स हे सब्जेक्ट घ्यायला लागतात ना. तर आर्ट्स कोण घेतं? ज्याचा आर्ट्सचा सेन्स जागा झालाय तोच आर्ट्स घेतं. सायन्स कोण घेतं? ज्याचा सायन्सचा सेन्सेस जागा झालाय तोच सायन्स घेतो. आणि तसं आहे. तर आणि नंतर स्लोली पुढे गेल्यावर आर्ट्समध्ये गेल्यावर कोण सायकोलॉजी घेतं, कोण फिजिओलॉजी घेतं, कोण फिलॉसॉफी घेतं, कोण लिटरेचर घेतं. तर ते कसं घेतात? कारण त्यांच्यामध्ये त्या गोष्टीचा सेन्स जागा होतं. ओके. तर तसा आपल्या बॉडीमध्ये ना स्पिरिच्युअलिटीचा सेन्स जागा झाल्याशिवाय आपण स्पिरिच्युअलिटी नाही करू शकत. आपण ऍक्टिंग करू शकतो. आता मेजॉरिटी ऑफ 99.999% माणसं आहेत ना ते मेडिटेशनची ऍक्टिंग करतात. मेडिटेशन नाही करत, ऍक्टिंग करतात मेडिटेशनची. है ना, बसतात, श्वास घेतात, हे करतात, ते सोडतात, अमुक कर तमुक कर, डोला बंद कर, हे करते कर. त्याला काय बोलतात? आपण आहे ना ऍक्टिंग करतोय. त्या गोष्टीची इमिटेशन करतोय. एक्सपिरियन्स कधी होऊ शकतं आपल्या त्या गोष्टीचा? एक्सपिरियन्स कधी चालू होईल? जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा सेन्स जागा होईल ना तेव्हाच आपण त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स करू शकतो. तर आपण आता कब्बालामध्ये अभ्यास केला, सगळा केला, तर आपल्याला तो स्पिरिच्युअलिटीचा सेन्स जागा आहे आपल्या कब्बालाचा क्लासमध्ये क्लास करून सगळ्यांना बरं वाटतंय, सगळ्यांना शांत वाटतंय, सगळ्यांना असा स्पिरिच्युअल गोष्टी कराव्याशा वाटतात, चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात. ह्या सगळ्या का वाटतात? कारण त्यांचा स्पिरिच्युअल सेन्स जागा झालेला आहे. आणि स्पिरिच्युअल सेन्स जागा झालाय ना तर आता आपल्याला तो स्पिरिच्युअल सेन्स जास्ती डेव्हलप करायचा आहे. म्हणून आपल्याला त्या कब्बालामध्ये आणि तोरामध्ये ह्याच्यामध्ये तो डीप आपल्याला शिकता येईल, म्हणून आपण हा प्रोसेस चालू केला. तर आपण जो मेडिटेशन चालू केलाय ना, तो मेडिटेशन मध्ये आपण काय करतोय? आपण तो आपला सेन्स आहे ना त्याला रिफाईन करतोय. ओके. तुम्हाला जर हेल्थसाठी मेडिटेशन करायचं असेल तर आपण हेल्थसाठी पण मेडिटेशन करू शकतो, है ना. डोका शांत ठेवायसाठी मेडिटेशन करायचं तर तसा पण करू शकतो. कोणाला त्याचा कामावर जास्ती कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्या कामामध्ये त्याचा जो गोल आहे तो हे करायचा तर त्याच्यामध्ये पण मेडिटेशन करू शकतो. पण आपण जो मेडिटेशन करतोय तो स्पेसिफिक गोलसाठी करतोय. आपल्या स्पिरिच्युअल सेन्स आहे त्याला जास्ती पॉलिश करून जास्ती हे करायसाठी करतोय. ओके.
आता मी तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी सांगणार. आपण जे काय काय करतोय ना, त्याला मी पहिले सांगितलं तुम्हाला प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस. ओके, मग त्याच्यामध्ये आपण आता काय काय ऍड केलं, कितीतरी गोष्टी ऍड झाल्या ना. तर त्याच्याबद्दल पहिले आपण स्टार्ट मध्ये एक थोडासा लेक्चर घेऊ, म्हणजे तुम्हाला आयडिया आला की आपण खरोखर काय करतोय ते. ओके, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून आपल्याला आता काय चेंजेस करायचे ते चेंजेस करणार आहोत. त्याच्या आधी कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर क्वेश्चन्स विचारा, म्हणजे आपल्याला म्हणजे त्याच्यावर असा जरा एक्सप्लेन करता येईल. कोणाला काय क्वेश्चन्स होतं, कोणाला काय काय सांगायचं आहे किंवा कोणाला काय विचारायचं आहे, गो हेड. 17 माणसं झाली. जुडा ब्रदर, तुम्ही अकॉर्डिंग टू सॉरी नाव सांगा आणि मग राहील हा बोला. अकॉर्डिंग टू कबाला यू आर टोल्ड वी हॅव 12 सेन्सेस ना, नाहीतर आपण 5 बोलतो. आपल्याला तुम्ही एक्सप्लेन करताना सांगितलं होतं. बॉडीली आपल्याला बॉडीली आहे ना, आपल्या बॉडीमध्ये आहे ना 5 सेन्सेस आपल्याला दिसतात. ह्या 5 सेन्सेसने आपण चालू शकतो. असं नाही की 5 सेन्सेसनी चालू शकतो. एखादा आंधळा माणूस, बहिरा माणूस, मुका माणूस असतो, तो पण या जगामध्ये जगू शकतो, पण त्याचं वर्ल्डच वेगळं असतं. पण मिनिमम 5 सेन्सेसनी आपण चालतो. त्या 5 सेन्सेस मध्ये आपला ट्राय करून आपण 6 सेन्स पण जागा केलेला असतं. सगळ्यांचा 6 सेन्स एवढा जागा झालेला नसतं, पण 6 सेन्स पण जागा केलेला असतं आपण. कारण आपल्याला पण इंट्युशन हे ते होत असतात ना, तर 6 सेन्स थोडासा जागा असतात. कुठली माणसं आहे तो 6 सेन्स पण डेव्हलप करू शकतात त्यांचा अख्खा. त्याच्यानंतर आपल्यामध्ये आहे ना टाइम जो आहे ना, टाइम डायमेन्शन समजायचा, टाइम समजायचा, हा सेन्स पण आपण जागा केलेला असतो. कितीतरी माणसं असतात ना, ती लोक टाइमसाठी टाइम बोलतात ना, महत्व नाही त्यांना, टाइम साठी महत्वच देत नाही ती लोक. टायमाने काय गोष्ट करत नाही, टाइम नाही, टायमाचा इम्पॉर्टन्स नसतं. तर त्या लोकांचा टाइमचा सेन्स जागा झालेला असतं. सेन्स आहे तो टाइमचा, पण तो सेन्स डेव्हलपच नाही केला. ज्या माणसाचा टाइमचा सेन्स जागा झालाय ना, तो माणूस आहे ना प्रत्येक गोष्ट टाइमावर करतो. प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम हे ते करतो. पण त्याचा कुठल्या पण गोष्टीचा अतिरेक नाही झाला पाहिजे. जसा डोल्याचा आणि नाकाचा तोंडाचा आपण अतिरेक केला तर खात राहू, है ना, तसा त्या सेन्सचा पण अतिरेक नाही झाला पाहिजे. तसा टाइमचा सेन्स आहे आपल्यामध्ये. टाइम समजायचा, टाइम जाणून घ्यायचा सेन्स आहे आपल्यामध्ये. स्पिरिच्युअलिटी समजायचा सेन्स आहे आपल्यामध्ये. आहे ना, दुसऱ्याच्या माइंड मध्ये जाऊन दुसऱ्याचा माइंड रीड करायचा पण सेन्स असतो. ओके, हा सेन्स कधी डेव्हलप होतं माहिती, जो दुसऱ्याचा माइंड, हे 5 सेन्सच्या बाकीचे जे सेन्स आहेत ना, 5 सेन्स जे आपलं आहे त्याच्या पुढचं जे सेन्स आहेत 6, 7, 8, 9, ते सगळे सेन्स आहेत ना, डेव्हलप व्हायसाठी आपल्याला आहे ना, आपलं सोशल लाईफ आहे ना, त्या सोशल लाईफ मध्ये आहे ना खूप क्लोजनेस जायला लागतं. तर सगळ्यात पहिले तो जो सोशल लाईफ मध्ये जो क्लोजनेस आहे ना, तो लग्न झाल्यावर होतो. म्हणून आहे ना, आपल्या रिलीजन मध्ये आहे ना मॅरेज इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे, कारण मॅरेज लग्न केलं ना, तर एखादी बाई किंवा एखादी स्त्री, पुरुष आणि स्त्री दोघांचं जेव्हा लग्न होतं, तर तेव्हा दोघांची आहे ना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट चालू होतं. काय स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट चालू होतं, ती लोक एक दुसऱ्याला समजू शकतात, ती लोक दुसऱ्यांना समजायचा प्रयत्न करतात. ही जी डेव्हलपमेंट आहे ना, अचानक मध्ये नाही होत, कोणाकोणामध्ये आधी झालेली असतं, पण ती डेव्हलपमेंट फास्ट व्हायला लागतं. त्याच्यानंतर जेव्हा मूल होतं ना, बाईला मूल होतं, म्हणजे माणसाला पण तो डॅडी होतं, तेव्हा आहे ना त्याचा आहे ना दुसऱ्याला समजायचा जो सेन्स आहे ना, दुसऱ्याच्या मनातलं समजायचा, दुसऱ्याला समजायचा, हा सेन्स आहे ना डेव्हलप व्हायला लागतो. आणि तो आहे ना बायकांमध्ये जास्ती डेव्हलप होतं, कारण तिला आहे ना तिच्या मुलाला काय पाहिजे ते समजतं तिला. म्हणजे तो बोलल्याशिवाय तिला समजतं, भूक लागली, हे पाहिजे, ते पाहिजे, ते का समजतं, कारण तो सेन्स आता डेव्हलप झाला आणि तो डेव्हलप करायचा असतं सेन्स. तो डेव्हलप करत राहिला ना, तर तुमचा तो सेन्स एवढा डेव्हलप होईल की तुम्हाला नुसता माणसांच्या नाही समजेल, तुम्हाला दुसऱ्या माणसांचा पण समजेल, तुम्हाला प्राण्या-बिण्यांचा पण समजायला लागेल की त्या प्राणीला काय पाहिजे. कितीतरी माणसं असतात ना, ती प्राण्यांबरोबर बोलतात ती लोक. प्राणी आपल्या भाषेमध्ये नाही बोलत, पण त्या लोकांना त्यांचा इमोशन्स, मन समजत असतं. ओके, तो सेन्स आहे आपल्यामध्ये. सेन्सेस आहेत, तसं कितीतरी सेन्सेस आहे आपल्यामध्ये. तो सेन्स म्हणजे काय, सेन्स म्हणजे काय समजलं? सेन्स म्हणजे डोळा सेन्स नाही. सेन्स म्हणजे कुठली पण गोष्ट माहिती करून घ्यायची सेन्स. थर्मामीटर काय, हीट सेन्स करायसाठी आहे ना, थर्मामीटर हीट सेन्स करायसाठी आहे. तसं प्रत्येक गोष्ट जी असते ते काहीतरी समजासाठी असतं. तर ती काहीतरी समजायची गोष्ट आपल्यामध्ये इनबिल्ट कितीतरी आहेत. त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी, आत्ताच्या कल्चरमध्ये स्पिरिच्युअलिटी नावाचा जो सेन्स आहे ना, तो दाबले जातो. कारण स्पिरिच्युअलिटी ना ही खूप मोठी खतरनाक गोष्ट आहे.
तो जर ती गोष्ट जर डेव्हलप झाली ना तर माणसाचं आहे ना, माणसाचं इमोशनल, फिजिकल, इमोशनल आणि इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आहे ना त्याची फास्ट, एकदम खूप जोरात फास्ट व्हायला लागतो. आणि ती जर फास्ट झाली ना तर जे बाकीच्या गोष्टींमध्ये अडकवलेली माणसं आहेत ना, ती माणसं त्या गोष्टींमध्ये अडकून नाही राहणार. त्याच्यासाठी आहे ना बिझनेस आणि पॉलिटिक्स आणि ह्या गोष्टींना रूल करतात है ना, रूलर्स असतात, हे असतात, त्या लोकांसाठी आहे ना ही गोष्ट आहे ना म्हणजे डेट्रिमेंटल आहे. म्हणून एक असा अनकॉन्शियसली आहे ना असा सगळा तयार झालेला आहे की त्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी दबले जातं. स्पिरिच्युअलिटी म्हणजे मूर्खपणा, स्पिरिच्युअलिटी मध्ये हे अशा गोष्टी करून स्पिरिच्युअलिटी दाबले जाते. स्पिरिच्युअलिटी आपली दाबले गेली ना की तुम्ही तो सेन्सच नाही चालू करणार, तुम्ही तो सेन्सच नाही यूज करणार आहे. आणि तुम्ही तो सेन्स नाही यूज केला ना तो डेव्हलपच नाही होणार आहे. तुमचा सेन्स तुम्ही बंद, जसा आंधळा माणूस त्याला लाईट नाही दिसली तरी त्याच्या ह्या जगामध्ये काय फरक नाही पडत, तो जगू शकतं. तसं स्पिरिच्युअलिटी तुमचा सेन्स नाही जागा झाला तर तुम्ही या जगामध्ये जगू शकता, काय फरक नाही पडणार आहे तुम्हाला. पण त्याच्याने बाकीचा काय होतं, तो सेन्स चालू झाल्यावर जे होतात ना त्या गोष्टी कुठल्या तरी गोष्टींमध्ये हे होतात, कुठल्या तरी गोष्टींमध्ये त्या गोष्टी आडकाटा आणतात. कारण तुम्ही जर स्पिरिच्युअल सेन्स तुमचा डेव्हलप होऊन तुमचा स्पिरिच्युअल सेन्स जास्ती डेव्हलप झाला आणि तुम्हाला समजला की हॅपीनेस तुम्हाला मटेरियल गोष्टीमध्ये हॅपीनेस नाही आहे, तुम्हाला जी गोष्ट मिळते ना ती गोष्ट तुम्हाला गरज आहे, ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे आणि ती गोष्ट तुम्ही यूज केली ना तर तुम्ही पुढच्या स्टेप मध्ये जाणार आहात. तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ना त्या गोष्टींमध्ये तुम्ही सॅटिस्फाय झालात ना तर तुमचा पुढचा स्टेप येणार आहे. फॉर एक्झाम्पल मी बोलतो, लहान मूल जेव्हा पैदा होतं ना, ओके, लहान मूल पैदा होतं ना तर त्याला कुठली गरजेची गोष्ट असते, सगळ्यात गरजेची गोष्ट काय असतं, त्याला सगळ्यात गरजेची गोष्ट असतं त्याच्या मम्मीचा दूध. ओके, तो पैदा व्हायच्या पहिले त्याच्या मम्मीला दूध नाही येत, तो पैदा झाला ना म्हणून त्याच्या मम्मीला दूध येतं आणि तो दूध पिऊन सॅटिस्फाय होऊन जेव्हा तो वाढतं ना त्याच्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये तो जाऊ शकतो. लहान मूल पैदा झाल्या त्याने बोललं की मला मटण खायचं, बरोबर, त्याच्यासाठी नेचर आणि अख्खा जो हे आहे ना स्ट्रक्चर, तो स्ट्रक्चर त्याच्यासाठी त्या टायमाला जी गरजेची गोष्ट आहे दूध ते बनवतं, पण त्याने बोलला की मला मटण खायचंय, तर त्याला तो दूध पण नाही, त्याच्यामध्ये सॅटिस्फाय नाही होणार आहे आणि तो मटण खाल्ला पण त्यांनी काहीतरी हे करून तर तो आजारी पडल किंवा मरल पण, बरोबर ना. तर जी पुढची स्टेप आहे ना मटण खायची, भाजी खायची, ही स्टेप आहे ना स्लोली येणार आहे. तसं आपल्या लाईफ मध्ये प्रत्येक गोष्ट आहे ना आपल्याला जी पाहिजे ना ती आता आपल्याला मिळालेली आहे. आपल्या आजूबाजूला इथं तिथं ज्या गोष्टी आहेत ना ते आता आपल्याला आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे पाहिजेत ना ते मिळालेलं आहे. त्या गोष्टीपेक्षा आपण जास्ती एक्स्ट्रा गोष्टी आपण जमवलेल्या असतात. त्या अशा गोष्टी आहेत आपल्या घरी, अशा गोष्टी असतात ना त्या गोष्टी आहे ना 5-5, 10-10 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष अशा पडलेल्या असतात कपाटात इथं तिथं. ते आपण कधी युजच केलेल्या नसतात, कारण आपल्याला त्या गोष्टी पाहिजेत म्हणून आपल्याला मात्याने आपण त्या गोष्टी घेऊन ठेवतो. पण आपल्याला ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण व्यवस्थित यूज केला, आपण त्या यूज करून आपल्याला त्याचा उपयोग करत राहिलो ना तर आपल्याला अशी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला अशी जाणीव येतं ना की मला जे पाहिजे ना ते मला मिळणार आहे, पुढं मला जे पाहिजे ते येणार आहे. मी जास्ती गोष्टी घेतली ना, पहिले हाय माझ्याकडे जे हाय ना तेच ओव्हर असतं. बच्चा जेव्हा पैदा होतो ना तेव्हा त्याच्या मम्मीला दूध जो येतं ना तो ओव्हर येतं, त्याला पाहिजे तेवढं नाही, त्याच्याशी जास्ती येतं. तर जेवढं आपल्याला पाहिजे त्याच्याशी जास्ती पहिलेच दिलेलं आहे. तर तो त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन घेऊन आपण पुढं पहिली स्टँडर्ड मधून दुसरी मध्ये गेला ना तर डॅडी कसं पुस्तक आणून देतात ना, डॅडी मम्मी है ना. फर्स्ट स्टँडर्ड मधून सेकंड स्टँडर्ड मध्ये पास झाला मुलगा, पास सेकंड स्टँडर्ड मध्ये गेला तर काय होतं, नवीन युनिफॉर्म, कपडं, नवीन सेकंड स्टँडर्डचं बुक येतात ना, तसं आपण पास होऊन पुढच्या स्टँडर्ड मध्ये गेल्यावर पुढच्या स्टँडर्डचं आपल्याला मिळणार आहे. पण आपण त्याच स्टँडर्डचा त्याच ह्याच्यात यूज नाही करत ना तर आपल्याला एवढा जास्ती झालेला असतं. तर स्पिरिच्युअलिटी आपल्याला ते जेव्हा आपल्याला समजेल आणि ते जेव्हा आपण समजतो ना त्याच्यानी सोसायटी नाही, सोसायटीमध्ये ज्या लोकांनी हा जो बनवलेला आहे ना नेट म्हणजे जाळ बनवले नाही ना त्या लोकांचं काय होईल, तुम्ही विकत नाही घ्याल. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे ना तीच तुम्ही विकत घ्या, जी नाही पाहिजे ती विकत नाही घ्याल, हे नाही घ्याल. तर मग बिझनेस आणि हे ते ज्याच्यामध्ये म्हणजे ज्या गोष्टींनी ही जग दुनिया चालली ना ती दुनिया नाही चालत. म्हणून त्या लोकांना पाहिजे की स्पिरिच्युअलिटी डेव्हलपच नाही झाली पाहिजे तुमची. ओके,
अख्ख्या जगामध्ये तसं आहे. त्या माणसाला, ज्या व्यक्तीला, ज्या गोष्टीला जी गोष्ट पाहिजे असतं ना, ती त्या गोष्टी त्या टायमाला त्याच्यासाठी हजर असतं ती गोष्ट. फक्त आपणच अशी एक हे आहो ना, की आपल्याला त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे असतं. आपल्याला दुसऱ्याला काय मिळालं ते पाहिजे असतं, दुसरा काय आला ते पाहिजे असतं. छोटासा फोन आहे तरी आपल्याला एकदम मोठा फोन पाहिजे असतो, एकदम हाय फाय फोन पाहिजे असतं. आपण तो यूज नाही करत, पण आपल्याला पाहिजे असतो तो. है ना? तर तसं आहे ते. ओके. तर आता आपण स्पिरिच्युअलिटी डेव्हलप झाल्यावर, स्पिरिच्युअलिटी म्हणजे स्पिरिच्युअल सेन्स डेव्हलप झाला ना, की स्लोली आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या समजायला लागतात. नुसतं ह्याच्यात नाही, सगळ्या गोष्टींमध्ये समजायला लागतात आपल्याला. आपल्याला समजायला समजतं की जे गोष्ट व्हायची टायमावर त्याच टायमावर होणार आहे, दुसऱ्या टायमावर नाही होणार. त्या गोष्टीचा टाइम आल्याशिवाय ती ती होणार आहे. ज्या टायमाला झाड फळ मातीत पडतं ना, तर त्याला दुसरा फळ नाही येत. फ्रूट यायला लागतात, पानं यायला लागतात, झाड व्हायला लागतं. टाइम असतं. तर कुठल्या पण गोष्टीचा टाइम झाल्याशिवाय ती गोष्ट नाही होणार आहे. तर आपल्याला ते समजल्यावर आपला पेशन्स वाढतात. आपण थांबतो. आपल्याला माहिती आहे की बरोबर चाललाय. तो व्यवस्थित गोष्ट होते. त्या गोष्टीमध्ये आपल्याला आडकाठी नाही केली पाहिजे. बरोबर? तर त्या सगळ्या गोष्टी स्पिरिच्युअल सेन्स डेव्हलप झाल्यावर त्या गोष्टी समजायला लागतात आपल्याला. आणि ते समजल्यावर माणसामध्ये कितीतरी चेंजेस होतात. पेशन्स वाढतात त्याचं, शांत होतो तो, हॅपी असतो तो. कारण आपण उगाचच्या उगाच तो सेन्स नाही डेव्हलप केलाय ना, त्याच्यामुळे बाकीच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या अडकून सगळ्या गोष्टी करत असतो. ओके. मेडिटेशन आपण काय करतोय आता, आपण ते सगळ्या गोष्टी आहेत ना, जरा इंटरनलाइज करून आपण त्याच्यामध्ये काय काय प्युरिफिकेशन करतोय, ते कसं काम करते ते मी नंतर तुम्हाला सांगेन. पण ओके. तर आता आपण आहे ना, एक शास्त्रामधला एक कोणी क्वेश्चन नाही विचारला अजून, आंटीनीच विचारला. राखेल अजून दुसरा? मी विचारते. मला हा. विचारायचा होता, तुम्ही मेडिटेशन जे सांगितलंस ना, तो मॉर्निंग मध्येच करायला पाहिजे की एनी टाइम यू कॅन डू? सध्या आपण जो करतोय ना, तो ज्या टायमाला करतोय त्या टायमाला करायचा आहे. म्हणजे मॉर्निंग तर मॉर्निंग, इव्हनिंग ते इव्हनिंग, आफ्टरनून तर आफ्टरनून. मी असं सांगेन की झोपायला जायच्या पहिले करू नका, कारण तुम्ही फ्रेश होता हा. युजली. म्हणजे नाही, दॅट इज हा, झोपायला जायच्या पहिले फ्रेश झाला, ते झाला आणि मग तुम्ही झोपता, तर त्याचा जो इफेक्ट आहे ना, तो इफेक्ट तुम्ही झोपेमध्ये घालवता. तर म्हणून झोपेच्या टायमाला हा, बाकीच्या टायमाला म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आहे ना, आपल्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आहे ना लाईट लावतोय. मेडिटेशन जेव्हा करतो ना, तर आपल्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये उजेड येत आहे, आणि उजेड आल्यावर त्या उजेडचा आपण काहीतरी यूज केला पाहिजे ना. उजेड आला आणि आपण लाईट बंद करून झोपलो, तर फायदा नाही होणार आहे. म्हणून आय नाईटला गॉट युअर नको पॉइंट. करू. आय गॉट. सकाळी थँक लवकर उठून रात्री म्हणजे सकाळी 3-4 वाजता पण केला तरी चालेल. नंतर नंतर हा मेडिटेशन आपल्याला जेव्हा पुढच्या ज्या स्टेजेस आहेत ना, त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा टाइम मिळेल तेव्हा आपण करू शकतो. आता फक्त आपण एक्सटर्नल गोष्ट घेऊन मेडिटेशन करतोय. हा अख्खा जेव्हा इंटरनल मेडिटेशन होईल तेव्हा तुम्ही कधी पण करू शकता. तो असा बिछाण्यात पडल्या पडल्या पण करू शकता, पण आता सध्या तो ह्याच्यामध्ये. ओके. थँक यू. जोशवा अंकल काय क्वेश्चन आहेत ना? जोशवा अंकल आहेत, काय नाही बोलतात. नाही क्वेश्चन? नाही नाही. ओके. तर आता आपण आहे ना, शास्त्रातला ओके तोरामधला पहिला चॅप्टर जो आहे ना, तोरामधला पहिला ह्याच्यातला पहिला चॅप्टर बेरेशीत 12, त्याच्यामधली सेकंड लाईन घेणार आहोत. सेकंड लाईन आहे. पहिली लाईन काय बोलते? बेरेशीत 12 एलोहिम एत हशामाईम वेद हारेस, म्हणजे इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ. ही पहिली लाईन आहे. त्याच्यानंतर दुसरी लाईन काय? वेहारेस हायता तोहू वाबोहू हो शेख आल्पेने तो तेहोम वेरुआ एलोहिम मेरा हेफेत आल्पेने हमाईम. म्हणजे आता त्याच्यामध्ये काय इंग्लिश मी वाचतो. नाव द अर्थ वॉज अनफॉर्म्ड अँड वॉइड अँड डार्कनेस वॉज अपॉन द फेस ऑफ द डीप अँड द स्पिरिट ऑफ गॉड होवर्ड ओव्हर द फेस ऑफ द वॉटर्स. परत वाचू? ओके. नाव द अर्थ, लक्षात ठेवा शब्द, नाव द अर्थ was unformed and void, and darkness was upon the face of the deep, and the spirit of God hovered over the face of the waters. मराठीमध्ये असा होईल की आणि पृथ्वी अनफॉर्म तोहू व बोहू होती. अंधारामध्ये म्हणजे
अंधारामध्ये नाही, 4 शब्द आहेत. तोहू व बोहू म्हणजे अनफॉर्म्ड अँड वॉइड अँड डार्कनेस वॉज आपण वाचताना त्यात काय सांगते, अँड नाव सेकंड लाईन सांगते की पहिले काय केलं देवाने सांगते की इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन अँड द अर्थ. ही फर्स्ट लाईन हेवन आणि अर्थ बोलतो. आता सेकंड लाईन आपल्याला देव काय सांगते, अर्थच्या बद्दल सांगते. नाव द अर्थ वॉज, आता अर्थ कसा होता म्हणजे अर्थ कसा होता म्हणजे अर्थचा फॉर्मेशनच्या बद्दल सांगते. अर्थ म्हणजे अर्थ नाही, अर्थ म्हणजे फिजिकॅलिटी. अर्थ म्हणजे काय, अर्थ म्हणजे अख्खा फिजिकल युनिवर्स आहे ना तो. ओके, जेव्हा इथे हेवन बोलतोय ना, हेवन म्हणजे काय, स्पिरिच्युअल वर्ल्ड. हेवन म्हणजे काय, शामाईन म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे तो. ओके, एंजल्स कुठे राहतात, स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये. हेवन मध्ये आकाशात नाही. हेवन म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड आणि अर्थ म्हणजे फिजिकल वर्ल्ड बद्दल बोलतो. तर फिजिकल वर्ल्ड बद्दल बोलताना काय बोलते, नाव द अर्थ वॉज अनफॉर्म तोहू. ओके, हिब्रू मध्ये तोहू आहे. अँड वॉइड, वॉइड म्हणजे बोहू हे. अँड डार्कनेस वॉज अपॉन द फेस ऑफ द डीप. फेस ऑफ द डीप, फेस म्हणजे काय, वरच्या लेवलला. डीपचा जो वरचा लेवल आहे तिथे डार्कनेस होता, म्हणजे वर डार्कनेस होता आणि डीप होता. असे 4 गोष्टी आहे. ओके, अँड द स्पिरिट ऑफ गॉड होवर्ड ओव्हर द फेस ऑफ द वॉटर. ओके, आणि गॉडचा स्पिरिट वॉटरच्या वर. अँड गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. ह्याच्यामध्ये देवाने काय सांगितलं, लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट. लक्षात आलं. आता पहिले आपण बोलू तोहू. तोहू म्हणजे काय, तोहू म्हणजे लेट देअर नाही, तोहू म्हणजे तोहू व बोहू असं 2 शब्द आहेत तिथं. अर्थ वॉज तोहू. Void. तोहू इथं इंग्लिश मध्ये ट्रान्सफॉर्म होते अनफॉर्म. ओके, तर त्याचा तोहूचा अर्थ होते केऑस. केऑस होतं. ओके, म्हणजे असा लिटरली जर आपण त्याचा नुसता अनफॉर्मडच नाही त्याचा मिनिंग, त्याचा मिनिंग आहे ना केऑस आहे. केऑस आहे त्याचा मिनिंग. म्हणजे म्हणजे न समजणारा पण नाही, समजायच्या पहिले, न समजायच्या पहिले एकदम जे असतं तो तशी काहीतरी फॉर्म आहे तो. केऑस असतो ना, तसा आहे तो. ओके, तर पहिला काय सांगते, नाव द अर्थ वॉज केऑस. सेकंड सांगते अँड वॉइड, बोहू. वॉइड म्हणजे कन्फ्युज्ड. वॉइड म्हणजे काय, रिकामा. म्हणजे वॉइड म्हणजे रिकामा, म्हणजे डोका रिकामा तसा नाही. वॉइड म्हणजे भूलभुलैयासारखा, कन्फर्म म्हणजे तो न समजण्यासारखा असा आहे. आणि त्याच्यानंतर सांगते की अँड डार्कनेस. आणि पुढची स्टेप काय आहे, डार्कनेस. डार्कनेस म्हणजे अंधकार. ओके, आणि त्याच्यानंतर सांगते की वरच्या लेवलला डार्कनेस होती पण डीप होता तो. ओके, अशा 4 गोष्टी पहिल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कशामध्ये, अर्थ जेव्हा फिजिकल गोष्ट बनवली ना, फिजिकल युनिवर्स बनवला, त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. आता ह्या 4 गोष्टी काय आहेत ना, त्याचा आपण विचार करू. ओके, कारण आपण आता काय करतोय, आपण ह्या 4 गोष्टींनी आहे ना फिजिकॅलिटी बनलेली आहे. फिजिकॅलिटीने ह्या 4 गोष्टींनी बनलेली आहे. कुठला, तोहू व बोहू म्हणजे अनफॉर्म्ड, वॉइड, डार्कनेस आणि डीप. या 4 गोष्टींनी फिजिकॅलिटी बनलेली आहे. आणि या फिजिकॅलिटी मध्ये देवाने अँड देअर वॉज लाईट. ओके, समजत नसेल तर क्वेश्चन विचारा. तर फिजिकॅलिटी, आपण आहे ना या फिजिकॅलिटी मध्ये आहे ना, जर आपल्याला स्पिरिच्युअलिटी कडे जायचं ना, तर आपल्याला आहे ना हे 4 स्टेप उलट जायला लागेल. आपण फिजिकॅली आहे ना, बॉडी काय आपली फिजिकल बॉडी आहे, फिजिकॅलिटी मध्ये झालेले ना. तर या फिजिकॅलिटी मध्ये आपल्याला स्पिरिच्युअलिटी समजायसाठी आपण डोलावन केलं आणि डायरेक्ट आत्माकडे गेलो असं नाही होत. तर आपल्याला ही फिजिकॅलिटी उलट ट्रॅव्हल करायला लागेल स्पिरिच्युअलिटी बघासाठी. तर त्या स्पिरिच्युअलिटी ह्याच्यामध्ये आहे ना 4 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट आपण उलट जाऊ. पहिली गोष्ट काय, डीपनेस आहे. दुसरी गोष्ट डार्कनेस आहे. तिसरी गोष्ट काय, डार्कनेसच्या वर तिसरी गोष्ट वॉइड आहे. आणि चौथी गोष्ट काय, अनफॉर्म्ड आहे. आणि त्या अनफॉर्मच्या वर स्पिरिच्युअलिटी आहे. ओके, आता मी एक्झाम्पलनी तुम्हाला सांगेन. जर कोणाला काय क्वेश्चन विचार असेल तर आता क्वेश्चन विचारा.
नो क्वेश्चन्स? आता फक्त आपल्याला समजायसाठी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. देवानी जेव्हा सगळा बनवला ना, तर पहिल्या देवानी काय बनवला? देवानी आकाश आणि पृथ्वी म्हणजे हेवन आणि अर्थ बनवला. पण आपल्याला आता तोरा सांगताना तोरा काय सांगते आपल्याला? अर्थ कसा बनवला ते सांगते आपल्याला तोरा. म्हणजे दोन्ही बनवलं एकत्र, सगळं एकत्र बनवलं, पण तोरा आपल्याला अर्थ कसा, अर्थ म्हणजे फिजिकॅलिटी कशी बनवली ते सांगते. तर फिजिकॅलिटी बनवताना देवानी पहिले काय केलं? पहिले अनफॉर्म्ड होता. अनफॉर्म्ड होता म्हणजे काय होता? अनफॉर्म्ड होता म्हणजे काहीतरी गोष्ट, नथिंग, म्हणजे नथिंग मधून देवानी सगळा बनवलेला. तर नथिंग देवानी घेतलं आणि नथिंगला काहीतरी अनफॉर्म्ड बनवलं पहिले. ओके. आणि हिब्रू वर्ड त्याच्यासाठी काय? कन्फ्युजन. ओके, कन्फ्युजन आहे त्याच्यासाठी हिब्रू वर्ड काय? कन्फ्युजन. त्याच्यानंतर त्या नथिंग मधून जे कन्फ्युजन बनवलं ना देवानी, त्या कन्फ्युजनला देवानी काय केला? कन्फाउंडेड केला. कन्फाउंडेड म्हणजे काय केला? कन्फाउंडेड म्हणजे की काहीतरी बनवला त्याला, म्हणजे काय नव्हता त्याच्यातून देवानी काहीतरी बनवला. हा थर्ड स्टेप झाला. नथिंग होता, नथिंग मधून केओस बनवला, केओस मधून काहीतरी मिक्स बनवला असा. त्याच्यानंतर तो जो मिक्स बनवला होता ना, तो डार्कनेस होता. डार्कनेस म्हणजे अंधार नाही, डार्कनेस म्हणजे डार्कनेस होता. ओके, डार्कनेस स्पिरिच्युअल सेन्स मध्ये तोराच्या याच्यामध्ये डार्कनेस होता तो. आणि तो डार्कनेस कसा होता की त्याचा फेस आणि डीप असा दोन भाग होतो. एक वरचा भाग होतो, एक खालचा भाग होतो. ओके, आणि वरचा भाग होता आणि खालचा भाग होता, असं चार भाग आहेत. आणि जो खालचा टोटल सगळा भाग आहे ना डार्कनेसचा, त्या डार्कनेसच्या सगळ्या अख्ख्या टोटल ह्याच्यामध्ये देवाने कुठेतरी लाईट बनवली आहे आणि त्या लाईट मध्ये आपल्याला ठेवलेलं आहे. ओके, म्हणजे आपण आहे ना त्या चौथ्या भाग मध्ये ना, तिसऱ्या आणि चौथ्याच्या मधल्या कुठल्या तरी भागात आहोत, तिथं लाईट आहे. ओके ओके. आता आपण एक्झाम्पल घेऊ, आपल्या मेंटल ह्याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ. एखादी गोष्ट तुम्हाला, मी कब्बालाचा तुम्हाला कुठला कॉन्सेप्ट सांगतो ना, तुम्हाला तो कब्बालाचा कॉन्सेप्ट तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आणि मी एक्सप्लेन केल्यावर तुम्हाला तो कब्बालाचा कॉन्सेप्ट समजला असं वाटतं. ओके, म्हणजे समजला असं वाटतं आपल्याला. आणि मग समजला असं वाटतं तेव्हा आपण आपला तो आतमध्ये घेतो ना, पण आपल्या आतमध्ये कितीतरी अशा गोष्टी आहेत जे त्याच्या संगती कॉन्फ्लिक्टिंग आहेत आणि त्याच्या संगती हे आहेत आणि ते, मग आपल्या डोक्यामध्ये केओस होतं त्या गोष्टीचा. बरोबर? म्हणजे आता मी जे सांगतोय तसा केओस झाला तुमच्या डोक्यामध्ये. ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड काय, तो केओस जो आहे ना, तो केओस आपण त्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा बसायला घेतो ना, तेव्हा आपण कन्फाउंडेड होतो, आपण कन्फ्युज होतो की काय आहे हे, असं आहे की तसं आहे. हा जुदा असा बोलला आणि तोरामध्ये मी असं सांगितलं होता, मी असा मला लहानपणापासून माहिती आहे आणि असा होता, आणि ह्यानी तर असं सांगितलं मला लहानपणापासून माहिती आहे तिथे ऍपल खाल्ला आदामनी, पण हा तर सांगते ऍपलच नव्हता. कन्फ्युजन होतं. हा सेकंड स्टेप आहे. थर्ड स्टेप काय आहे? थर्ड स्टेप आहे की ते डार्कनेस म्हणजे जे होतं असेल ते असेल, जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याच्याशी, हे ऍपल आहे की काय आपल्याला काय करायचं त्याच्याशी. पण तो डार्कनेस आहे ना, तो डार्कनेस जेव्हा तुम्ही डीप मध्ये जाता ना, डीप मध्ये म्हणजे तो डार्कनेस जेव्हा तुमची कुठेतरी खाली उतरतं ना, तेव्हा तुम्हाला काय होतं? बोलतं नाही ह्याच्यामध्ये तर तोरामध्ये तर नाही लिहिलं ऍपल होता, ह्याच्यामध्ये तर नाही. हा बोलते हे बरोबर, हा. आणि मग ती लाईट पेटतं तुमच्या डोक्यामध्ये, है ना. लाईट पेटली की नाही, हे काहीतरी वेगळा बोलते, अरे ही गोष्ट काहीतरी वेगळा बोलते. तो लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज लाईट, असा आपला मेंटॅलिटी पण चालतं. जसा फिजिकल वर्ल्ड चालतंय ना, तसा फिजिकल वर्ल्ड मध्ये फिजिकॅलिटी मध्ये आपला जो मेंटॅलिटी आहे ना, फिजिकॅलिटीला जॉईन झालेला, तो पण त्याच 4 लेवलनी चालतं. समजते मी काय बोलते ते? ही 4 लेवल आहे ना, त्या 4 लेवलनी आपला पण फिजिकॅलिटी, आपल्याला पण कुठली पण गोष्ट समजायला तसाच लागतं, कारण तो नथिंग मधून येत आहे. स्पिरिच्युअल वर्ल्ड मधून कुठली गोष्ट येते, ती गोष्ट आपल्या माइंड मध्ये, आपल्या डोक्यामध्ये, ब्रेन मध्ये, हार्ट मध्ये उतरली ना, पहिली गोष्ट काय होतं, ती आपल्याला कॅओस मध्ये टाकतं, आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे आपल्या आपण म्हणजे मानाचा नाही मानाचा, काय मानाचा, ह्याच्यामध्ये आपण जातो. त्याच्यानंतर ते आपल्याला कन्फ्यूज करून टाकतं की झाला, मी असा केला, माझा असा होता, माझा तसा होता, मी लाईफ असा केला तसा केला, पण हे तर असं आहे. आता मी सांगितलं ना, लहान मुलगा दूध पितं, दूध मम्मीला येतं, अरे मी उगाच्या एवढा सगळा सामान, म्हणजे तुम्ही आता कन्फ्यूज झालो. पहिले तुम्ही कन्फाउंडेड झाला, अरे असंच आहे, आणि मग कन्फ्यूज झालं, आणि मग कन्फाउंडेड झालं की अरे मी हे सगळं कशाला केलं, मी ते कशाला केलं. बरोबर? आणि मग त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये, तो कन्फ्युजन मध्ये आपण काय करतो, ती गोष्ट बाजूला टाकायला बघतो, विसरायला बघतो. डार्कनेस म्हणजे काय?
की ती गोष्ट बाजूला काढायला लांब जायला बघतो त्याच्यापासून, ते डार्कनेस होतं. आणि त्या darkness मध्ये आपण गेल्यावर काय होतं, आपण जेव्हा त्या डार्कनेस मध्ये डीप डीप जायला लागतो ना, तेव्हा आपल्याला कुठेतरी लाईट मिळेल. असं सांगितलं मला, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तो लाईट आहे. तो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर तो काय आहे, स्ट्रक्चर असतं, त्या स्ट्रक्चरला बोलतात, त्या स्ट्रक्चरला, त्या चारचा स्ट्रक्चर असा हा स्ट्रक्चर. एक मिनिट, असा स्ट्रक्चर आहे ना, अख्ख्या वर्ल्ड चालण्यामध्ये पण असा स्ट्रक्चर असतं. अख्खा जग चालतंय ना, तसाच स्ट्रक्चरनी चालतंय. स्टार्ट पासून आदाम बनवला देवानी, मग आदामानी काय केला, फल खाल्ला, ते त्या स्ट्रक्चर मध्येच आहे. तसाच आहे. तसा आपला आपला जो एक्झाईल आहे ना, एक्झाईल म्हणजे काय, आपण आता इथं आहोत ना इंडियामध्ये, अजून मशियाक नाही आला, हे नाही आलं, तर एक्झाईल हा पण 4 स्टेप मध्येच झाला. 4 स्टेप मध्येच एक्झाईल झालेला आहे. पहिला स्टेपचा एक्झाईल काय होता, पहिला जो एक्झाईल होता तो कुठला एक्झाईल होता, बेबीलोनचा एक्झाईल होता. सगळ्या माणसांना बेबीलोन म्हणजे जो फर्स्ट टेम्पल बिल्ड झाला, फर्स्ट टेम्पल बिल्ड होऊन, फर्स्ट टेम्पल डिस्ट्रॉय होऊन मशियाक याचा जो टाइम आहे ना, तो पण ह्या 4 स्टेप मध्येच होते. तो 4 स्टेप कुठला आहे, फर्स्ट बेबीलोनियन एक्झाईल झाला, त्याच्यानंतर बेबीलोनवरून परत आल्यावर सेकंड बेबीलोन परत आल्यावर काय झाला, ती लोक आलं बेबीलोन म्हणून, मग पर्शियन चालू झाला, पर्शिया मध्ये पर्शियन किंग झालं. पर्शियन किंग झाल्यावर काय झालं, त्याच्यानंतर ग्रीक लोकांवर, मग ग्रीक आल्यावर चौथा रोमन लोकांनी रूल केला. आता रोमन एक्झाईल मध्ये आपण परत मशियाकडे जायच्या याच्यामध्ये येतो. ओके, बेबीलोन मध्ये काय होता, कन्फ्युजन होतं. बेबीलोनच्या याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होता. का, कारण माणसानं समजत नव्हतं देव काय आहे, देव काय. बेबीलोन म्हणजे काय, बेबीलोन म्हणजे तिथं 33 कोटी देव आहेत ना, तसं त्यांचं देव होतं बेबीलोनचं खूप सारं. आणि कन्फ्युजन होतं, आणि ज्युइश लोक आणि इस्रायल लोक पण तेच करत होते. त्यांच्यासाठी टेम्पल डिस्ट्रॉय झालं, ते लोक पण मूर्ती पूजा करत होतं. ओके, काय आहे देव, काय आहे स्पिरिच्युअलिटी, काय हेच नाही समजत होतं. त्याच्यानंतर सेकंड जो स्टेज आहे ना, सेकंड स्टेज मध्ये ती लोक कन्फ्युज होतं. पर्शियन रूल होता. पर्शियन रूल मध्ये काय होता, पर्शियन रूल मध्ये ना सेक्शुअल इमॉरलिटी होती. कन्फ्युजन होता, कोण कोणा सांगती काय, नातलं बितलं कायच नाही समजत होतं लोकांना. जो पर्शियनचा जो तुम्ही जर हे वाचला ना, तर त्यांनी काय सांगितलं, पर्शियन यांनी, त्या किंगनी त्याच्या बायकोला, वस्ती त्याची बायको आशवेरोश किंग, त्याच्या बायकोला काय सांगितलं की सगळ्यांसमोर येऊन डान्स करणं, सगळं कपडं काढून. का, कारण त्याच्या किंगडम मध्ये काय होता, त्याच्या किंगडम मध्ये तो कन्फ्युजन होता, त्या लोकांना काय करायचं काय नाही माहिती नव्हतं. ओके, हाच कन्फ्युजन पर्शियन लोकांचं कन्फ्युजन आला. त्याच्यानंतर आहे ना ग्रीक किंगडम आला. ग्रीक किंगडम मध्ये काय होता, ग्रीक मध्ये फिलॉसॉफी हे ते सगळा, त्या लोकांनी खूप प्लॅटो बिटो सॉक्रेटिस माहिती आहे ना, फिलॉसॉफीज आहेत. पण ते फिलॉसॉफी ती लोक कशासाठी शिकलं, फिलॉसॉफी सायन्स साठी शिकलं. ती लोक स्पिरिच्युअलिटी साठी नाही शिकलं. म्हणजे काय, तो डार्कनेस आहे, डार्कनेसचा टाइम आहे तो. कारण ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट नाही केली ना, म्हणजे काय डार्कनेस झाला त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतरची जी रोमन जो आहे ना, रोमन पिरियड मध्ये आपण जे राहिलो ना, त्याच्यामध्ये काय आपण पॉवर साठी, रोमन ह्याच्यामध्ये काय पॉवर साठी काय काय करू शकतो त्याच्यामधला आपल्याला पॉवर काय आहे ते माहिती नाही. कुठली कोणाची पॉवर, कुठून येतं पॉवर, काय काय. आणि अख्ख्या जगामध्ये तेच चाललंय, पॉवर मध्ये यासाठी कोण पण काय पण करू शकतो, है ना, लढाई चालू करू शकतो, काय पण करू शकतं, त्याच्या अख्ख्या फॅमिलीला संपू शकतं, काय पण करू शकतं. तर हा डीपनेस मध्ये आहे. पण ह्या डीपनेस मध्ये जाता जाता एवढा डीप गेलं माणसं, फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर झाली की किती कुठेतरी लाईट पेटली, आणि लाईट पेटली, आणि आता ती लाईट पेटली आहे, त्याच्याने काय होते, आता आपण जो लाईट पेटून आपण ज्या स्पिरिच्युअलिटी मशियाच्या टायमासाठी जो पुढचा स्टेप आहे ना, त्याच्यामध्ये आपण गेलेलो. असा हा ह्याच्यासाठी ओके. तर कधी कधी ती गोष्ट फटाकन होऊ शकते एका मिनिटामध्ये, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, काय तुम्हाला मिनिटामध्ये तुम्हाला सांगितलं. पण कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी 3-3.5 वर्ष पण लागू शकते. ओके, समजलं याच्यामध्ये. तर आता ही जी लाईट आहे ना, ओके समजला, लाईट, गॉड सेड लेट देअर बी लाईट अँड देअर वॉज मध्ये येतं, म्हणजे थर्ड आणि फोर्थ स्टेजच्या मध्ये कुठेतरी येतं. थर्ड फेज वरून तो फोर्थ फेज मध्ये खाली पडत असताना तेव्हा ती लाईट येतं. आणि ती लाईट आली ना, की ती लाईट डेव्हलप होऊन मग आपल्याला परत पुढच्या फेज मध्ये नेतं, म्हणजे वर नेतं परत, आणि आपल्याला पुढच्या फेज मध्ये नेतं.
तर आपण आता जो मेडिटेशन करतो ना त्या मेडिटेशन मध्ये आहे ना ही लाईट आपण आहे ना चालू करतो. ओके, आपण आता पहिला जो आपण मेडिटेशनचा स्टेप केला तो काय होता, प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस. आपला सेन्सेस जो डार्कनेस मध्ये पडून डीप मध्ये चाललेला आहे ना त्याच्यामध्ये आपण आहे ना ती लाईट पेटवायचा प्रयत्न करतो आणि ती लाईट पेटली की आपला सेन्सेस प्युरिफाय व्हायला चालू होतात. ओके, आणि आपले सेन्सेस प्युरिफाय व्हायला चालू झालं की आपण मग पुढच्या काय काय प्युरिफाय करायचं आहे त्याला आपण प्युरिफाय करू शकतो. 3 गोष्टी लक्षात ठेवा, कन्फ्युजन, पहिले कॅओस, कन्फ्युजन आणि डार्कनेस. चौथा जो डीप आहे ना तो डीप विसरून जा. डीप मध्ये डार्कनेस मध्ये गेला तर तुम्ही डीप मध्ये खाली पडताय की वर पडताय तुम्हाला समजतच नाही डार्कनेस मध्ये. तर 3च हे करा. तर 3 स्टेजेस असतात, 3 स्टेजेस आहेत, कन्फ्युजन, पहिले कॅओस, कन्फ्युजन आणि डार्कनेस, असे 3 स्टेजेस आहेत. ज्या ज्या गोष्टी डार्कनेस मध्ये गेल्यात ना त्या डार्कनेस मधून आपल्याला त्या गोष्टीला यूज करायचं आहे ना स्पिरिच्युअलिटीसाठी, तर आपल्याला त्या डार्कनेस मध्ये देवाने त्या डार्कनेस मध्ये लाईट बनवलेलं आहे. देव त्या टायमाला लेट देअर बी लाईट बोललेला आहे, देअर वॉज लाईट. तो लाईट हाय तिथं डार्कनेस मध्ये. आपल्याला तो डार्कनेस मधला लाईट चालू करायचा. एकदा लाईट चालू केली ना की आपल्याला अख्खा सगळा दिसायला लागतो. जेवढी तुम्ही लाईट चालू कराल ना तुमच्या आतमधली तेवढा तुम्हाला जास्त दिसायला लागेल. तुम्ही मेणबत्तीची लाईट चालू कराल तर मेणबत्तीच्या लाईट मध्ये जेवढा दिसतं तेवढा दिसतं. ट्यूबलाईटची चालू कराल तर ट्यूबलाईटच्या लाईट मध्ये जेवढा दिसतं तेवढा दिसेल. सनची लाईट चालू कराल तर सनच्या लाईट मध्ये जेवढा दिसतं तेवढा दिसेल तुम्हाला. पण ती लाईट तुम्हाला तुमच्या फिजिकॅलिटी मध्ये चालू करायची आहे. मेडिटेशन आपल्याला काय करतं, ती लाईट चालू करायला आपण तो प्रयत्न करतो. ओके, आणि ती लाईट कशी चालू होतं, तर या फिजिकल वर्ल्ड मध्ये तुम्हाला कुठली पण गोष्ट चालू करायसाठी कॉन्सन्ट्रेट करायला लागतं. मोठ्या दिसाची काच असतं ना त्या काचेने तुम्ही असा कॉन्सन्ट्रेट केला लाईट तर काय होतं, ती लाईट एक ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतं आणि ती पेटतं है ना, कॉन्सन्ट्रेट झाली आणि पेटली. तसा तुम्हाला ती लाईट तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चालू करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे, ती तुमची गोष्ट कॉन्सन्ट्रेट करायची. ओके, तर आपण काय करतोय, डोळ्यांनी लाईट, आपण डोळ्यांनी काहीतरी कॉन्सन्ट्रेशन करून कुठल्या तरी गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतोय. त्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये कुठेतरी ती लाईट पेटणार आहे, कानामध्ये, तोंडामध्ये, नाकामध्ये. तर ती लाईट म्हणजे फिजिकल लाईट नाही, ती स्पिरिच्युअल लाईट आहे. ती एकदा पेटली की तुम्हाला ते समजायला लागतं काय आहे काय नाही. ते क्वेश्चन्स विचारा, नाही समजलं असेल तर परत सगळ्यांनी सांगेल. कन्फ्यूज झाला असेल किंवा केव्हाच झाला असेल डोक्यात तरी क्वेश्चन विचारा. कोणीतरी विचारा, नाही तर कोणीतरी सांगा काहीतरी. मी एकटाच बडबड करते मग असं. ही लाईट पेटते म्हणजे लाईट दिसते का? नाही, लाईट पेटते म्हणजे लाईट दिसत नाही. लाईट की पेटते म्हणजे एक्सपिरियन्स होतात काही? नाही, एक्सपिरियन्स नाही होत. लाईट पेटते एक्सपिरियन्स होतात असं नाही. जसं आपण एखादी गोष्ट आपल्याला समजली ना की आपण बोलतो ना, अरे लाईट पेटली, माझी ट्यूबलाईट पेटली. एखादी गोष्ट समजली ना आपल्याला तर आपण कसं बोलतो की अरे असा होता, हा मला समजला, म्हणजे लाईट पेटली, डोक्यात लाईट पेटली. तसा ती गोष्ट समजायसाठी तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही अंधारातून चाललात है ना, अंधारातून चाललात तुम्ही, रोज आहे ना रात्री 12 वाजता कुठेतरी जाता. असा एक्झाम्पल घेतोय आपण. रोज रात्री 12 वाजता कुठेतरी जाता आणि 12 वाजता जाताना तुम्ही धडपडता. रोज 12 वाजता जाताना धडपडता तुम्ही. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, चौथा दिवस रोज धडपडता. मग कोणतरी माझ्यासारखा माणूस येतो आणि तुम्हाला बोलतं की तुमचा फोन आहे ना, फोन त्याच्यामध्ये बॅटरी आहे छोटीशी, ती बॅटरी चालू करत जा रात्री. मग तुम्ही हा बोलता. मग तुम्ही 12 वाजता जाताना काय करता, फोन मधला जो लाईट आहे ना छोटा तो चालू करता आणि तो चालू करून त्याच्याने किती कमी लाईट पडतं ना, त्या कमी लाईटनी जाता आणि कमी लाईटनी जाता आणि मग तुम्ही जाता आणि तेव्हा तुम्हाला बघता तर काय बघताय तुम्ही की रस्त्यामध्ये तिथं कुठेतरी कोणीतरी एक असा स्टूल ठेवलेला आहे, एक खुर्ची ठेवलेली आहे किंवा स्टूल ठेवलेला आहे. मग तुम्ही तिकडे गेल्यावर असं साईडला जाऊन जाता, बरोबर, धडपडला नाही ना तुम्ही. आता तो जो हे आहे ना तो का हे झाला, तुम्ही तिकडे त्या गोष्टीमध्ये धडपडला का नाही धडपडला, कारण आता तुम्ही ती बॅटरीची लाईट चालू केली होती. तसा तुमच्या लाईफ मध्ये कितीतरी, आपल्या लाईफ मध्ये कितीतरी गोष्टी होत असतात ना, त्या गोष्टीमध्ये आपण कुठेतरी काहीतरी होत असतं आणि मग असा एक टाइम येतो ना, त्या टायमाला आपल्याला समजतं की ती का होते गोष्ट. म्हणजे त्याचा ज्या अंधारात खुर्ची होती ना ती दिसली आपल्याला, तसा काहीतरी होत असताना ते कशाला होते ते तुम्हाला समजतं आणि मग तुम्ही ते अवॉइड करून पुढे जाऊ शकता.
त्याला म्हणजे बोलतात तुम्हाला की एक लाईट विजन पडला. येतो, म्हणजे तुम्हाला एक लाईट नवीन विजन नाही विजन. आलं, ते तुम्हाला समजतं. जशी ह्याच्यामध्ये फिजिकल मध्ये तुम्ही ती बॅटरी चालू केली आणि म्हणून तुम्हाला खुर्ची दिसली ना, तसं तुम्हाला तुमच्या आतमध्ये समजतं की त्या गोष्टीसाठी हे होतंय आणि मग ती गोष्ट तुम्ही अवॉइड करता आणि तुम्ही पुढे जाता, पुढे निघून जाता. तर त्याला बोलतात की लाईट पडली. तसा आपल्या लाईफ मध्ये कितीतरी अंधार आहे. आपल्या आतमध्ये ना कितीतरी आपण अंधार करून ठेवलेला आहे आणि त्या अंधारासाठी आपण कितीतरी गोष्टी करत असतो. तर स्लोली आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपला तो अंधार आपण काढून टाकला ना, तर आपल्याला टोटल काय आहे काय नाही, कशासाठी आपण इथं आहे, काय आहे, काय आपल्यासाठी आहे, काय आपल्यासाठी नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात. आणि त्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्याबरोबर ना आपण इकडचा जो आपला काम आहे ना, तो काम एवढा इझिली आणि एवढा फटाफट करतो ना, की दुसऱ्यांना वाटतं, दुसऱ्या बघणाऱ्यांना वाटतं की ह्या लोकांकडे काहीतरी ना पॉवर आहे, या लोकांकडे काहीतरी हे आहे, त्याच्याने ही लोक हे सगळं करू शकतात. म्हणजे अनबिलिव्हेबल गोष्टी आहेत ना आपल्या हातून सहज होऊन जातात, कारण ती लाईट पडतं, त्याला लाईट बोलतात. त्याच्याने एक्सपिरियन्स नाही, तुम्हाला एक्सपिरियन्स काय येणार आहे की ती गोष्ट कशासाठी आडत होती, काय होती, त्याच्याबद्दल तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि त्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही ते काढून टाका. एक्झाम्पल देऊन मी सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून एक म्हणजे क्लिअरली सगळ्यांना समजेल असं. एक्झाम्पल द्यायचं ना, कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल, दुसरा एक्झाम्पल विचार करतो. तुम्हाला याकोबाची गोष्ट माहिती आहे ना, याकोब आणि एसावची गोष्ट. याकोब आणि एसाव आहे ना, ती लोक जेव्हा सगळं त्यांच्यामध्ये ना भांडण झाला, त्या लोकांनी याकोबानी त्याचा आशीर्वाद घेतला, याकोबानी त्याचा बर्थ राईट घेतला. मग एसावाला राग आला, मग एसाव बोलला मी त्याला मारून टाकीन, म्हणून मग त्याच्या मम्मीने सांगितलं जा तू तुझ्या मामाकडे जाऊन राहा. मग तू पळून गेला, मामाकडे राहिला. मग मामाने त्याला उल्लू बनवला, ही पोरगी देतो करून ती पोरगी दिली, त्याच्याकडनं काम करून घेतलं. सगळ्या झाल्यावर मग तो रिटर्न जेव्हा येत होता, परत तिकडनं पळून गेला. सगळ्या झाल्यावर रिटर्न आल्यावर मग तो रिटर्न येताना काय झाला, त्यांनी एक्सपिरियन्स केला है ना. त्यांनी काय एक्सपिरियन्स केला की एसावचा देवदूत आहे ना, त्याच्या सांगती त्यांनी कुस्ती केली, एसावच्या देवदूत सांगती कुस्ती केली आणि एसावच्या देवदूतला त्यांनी पकडून ठेवला आणि एसावच्या देवदूतनी त्याच्या कुठेतरी मांडीला हात लावला आणि त्याच्यानंतर तो इस्रायल असं त्याला नाव दिला देवाने. ओके, ह्याच्यामध्ये तो जो इन्सिडेंट आहे ना, तो इन्सिडेंट काय करते, तो इन्सिडेंट आहे ना, त्याला आहे ना त्या गोष्टीमध्ये आहे ना, त्याला तिकडे लाईट पडली त्याच्या. कारण आहे ना, तो लहानपणापासून आहे ना, त्याला त्याच्या मोठ्या भावासारखा व्हायचा होता. याकोबाला एसावासारखा व्हायचा होता. शास्त्र आपल्याला तोरात सांगते की एसाव आहे ना हेरी होता म्हणजे काय होता, फिजिकल माणूस होता तो. हेरी केस बोलला ना म्हणजे फिजिकॅलिटी बोलतो, म्हणजे हेरी माणूस होता म्हणजे फिजिकल माणूस होता, उंच जिप्पाड एकदम तगडा माणूस होता, रागवाला होता. म्हणजे फिजिकल जे ऍट्रिब्यूट्स आहेत तसे फिजिकल ऍट्रिब्यूट्स वर आहेत. आणि याकोब आहे ना, हा घरात राहणारा टेंट मध्ये राहणारा म्हणजे कसा होता, तो जरासा शांत होता, मम्मीला हेल्प करणारा होता, जेवण बनवणारा, हे करणारा, मम्मीला भांडी घासून देणारा, असा होता तो. डॅडी सांगती लांब बसून डॅडी जे बोलेल ते ऐकायचा. हा डॅडी सांगती भांडाचा ना, असा काय आहे तोरामध्ये असा लिहिलंय तसा लिहिलंय, म्हणजे तो फिजिकल होता आणि हा असा होता. पण हा लहानपणापासून काय विचार करायचा की मला आहे ना माझ्या भावासारखं व्हायचंय, मला त्याच्यासारखं व्हायचं, असं तो विचार करायचा, मला त्याच्यासारखं व्हायचं, असाच त्याचा चालला होता. आणि त्या हिशोबाने त्याची लाईफ त्यांनी जगला होता तो. जेव्हा त्याला हे तो बोलला की नाही तू मोठा आहेस ना, तर मला तुझा मोठेपणा दे. ओके, आणि त्याच्या मम्मीला पण ते माहिती होता, म्हणून त्याच्या मम्मीने सांगितलं की त्याचा आशीर्वाद पण तू घे. त्याची मम्मी त्याला लाड करायची, तर मम्मीने त्याला त्याचा हे करायचा. ह्या सगळ्या गोष्टी होऊन तो त्याचा अख्खा लाईफ जो जगला ना, तिकडनं घेऊन तो मामाकडनं परत रिटर्न येईपर्यंत, ह्या लाईफ मध्ये ना त्याला सफरिंग होता नुसता. सफरिंग का होता, कारण तो स्वतःचा लाईफ नाही जगत होता, त्याला दुसऱ्यासारखा लाईफ जगायचा होता, त्याच्या भावासारखा लाईफ जगायचा होता. तो शांत माणूस होता पण त्याला फिजिकल व्हायचा होता, त्याला असा वॉरियर सारखा व्हायचा होता. ओके, पण जेव्हा तो रिटर्न आला ना, तेव्हा एसावच्या देवदूतासाठी तो लढतोय ना, म्हणजे काय करतोय की त्याला आहे ना, तो आतमधला जो त्यांनी बनवलेला तो त्याच्या संगती त्याचा काहीतरी हे होतंय आणि त्याला समजतंय की मी एसाव नाही होऊ शकत. मी जेवढा एसाव व्हायचा बघतोय ना, तेवढा मला त्रासच आहे. जेवढा एसाव व्हायचा बघतोय, मी एसाव झालो तर मला त्रासच होतोय, तर मी एसाव नाही होऊ शकत. त्यांनी त्या टायमाला त्याची लाईट पडली ना की मी एसाव नाही होऊ शकत, तेव्हा त्यांनी त्या देवदूतला
सकाळ झाली तरी पकडून ठेवला होता. आणि मग देवदूतला त्यांनी जेव्हा सोडला ना, देवदूतला जा बोला, म्हणजे त्याचाच देवदूत त्याला हे केलं, रिलीज केलं ना त्यांनी, तेव्हा तो इस्रायल झाला म्हणजे की तो ज्यासाठी जे व्हायचं होतं ना ते त्याच्यासाठी आता तो ते करायला चालू झाला. ओके, ती म्हणजे त्याच्यामध्ये पडलेली लाईट आहे. तो लाईट पडल्या तो इस्रायल झाला म्हणजे इस्रायलचा अर्थ काय? स्ट्रेट टुवर्ड्स गॉड. इस्रायलचा अर्थ काय माहिती? इस्राएल म्हणजे स्ट्रेट टुवर्ड्स गॉड असा त्याचा अर्थ होतो. ओके, आतापर्यंत तो कुठे होता? आतापर्यंत तो उलटा होता, त्याच्या भावासारखा व्हायचा. फिजिकॅलिटी पाहिजे त्याला, हे होता. पण जेव्हा त्यांनी ते सोडलं ना तेव्हा त्याला समजलं की नाही, तो तर स्ट्रेट टुवर्ड्स गॉड आहे. त्याचा जो पाथ आहे ना तो स्ट्रेट टुवर्ड्स गॉडच आहे. तो त्या पाथवर नाही चालला म्हणून त्याला सगळं हे होत होतं. आणि मग ते झाल्यावर तो पुढे येते तेव्हा तो त्याच्या भावाला बोलते की घे सगळा गिफ्ट घे, हे घे, ते सगळं तुझं आहे, तू माझा हे आहेस, तू माझा मालिक आहेस, असं त्याच्या भावाला बोलते. आता तो त्याच्या भावाला हे नाही करत आहे, माफी मागतोय, तो मालिक आहे बोलतोय. आणि त्याचा भाव रडतोय त्याच्या खांद्यावर हात टाकून, कारण त्याच्या भावाला समजलं की अरे हा माझा भावच आहे, हा माझ्यासाठी फाईट नाही करत आहे, हा माझ्यासारखा व्हायचा प्रयत्न करत होता. आणि त्याचा भाव पण त्याला मिठी मारून रडतोय. ओके, तर ती जी लाईट आहे ना, लाईट पडल्यावर आहे ना त्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आतापर्यंत त्याचा भावाचा आणि त्याची दुश्मनीच होती, पण ती लाईट पडल्यावर त्याच्या भावाची दुश्मनी त्याच्या संगती नाही राहिली. ओके, तर ही तोरा मधली ती गोष्ट आहे ना, ती गोष्ट तुम्हाला काय सांगते की ती लाईट पडासाठी ना 4 स्टेप्स झालं. परत तो कन्फ्युज आहे, तो पहिले कॅओस मध्ये आहे, त्याला समजत नाही कसा करायचा, मग तो कन्फाउंडेड आहे. ओके, त्याच्यानंतर तो डार्कनेस मध्ये आहे त्याच्या मामाच्याकडं, आणि त्याच्यानंतर तो डार्कनेस मधून परत येताना जेव्हा त्याला लाईट पडते ना तेव्हा त्याला समजते की अरे मी इस्रायल आहे, आणि माझ्यापासून येणारी जी आहे ती लोकांचा वेगळा मार्ग आहे, त्याच्यापासून येणाऱ्या जी आहेत त्या लोकांचा वेगळी डेस्टिनी आहे, माझ्या लोकांची वेगळी डेस्टिनी आहे, हे त्याला समजतं. ओके, तर अशा प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपल्याला कधी पण लाईट पडू शकतं. 1 मिनिटात पडू शकतं किंवा 3,500 वर्षानंतर पडू शकतं. पण आपल्याला आपण मेडिटेशन करतोय तर आपल्याला लवकरात लवकर पाडायची येते लाईट. ओके, तर पहिली गोष्ट आपण काय करत होतो मेडिटेशन मध्ये? पहिली गोष्ट आपण काहीतरी घेतला होता आणि त्याच्याकडे बघत होतो. ओके, बघत होतो आणि त्या गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट करत होतो. तर त्याच्याने काय होत होता? आपण ती लाईट आहे ना कॉन्सन्ट्रेट करून ती लाईट पेटवायचा प्रयत्न करत होतो. लाईट पेटवायचा म्हणजे तुम्हाला काय काय एक्सपिरियन्स आले असतील त्याच्याबद्दल मी नाही बोलत आहे. लाईट पेटवायचा म्हणजे तुमच्या जो सेन्स आहे ना, डोळं, कान, नाक, ह्या लोकांना ना तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचा तुम्ही शिकवला. ओके, तुम्ही शिकवत होतो तुमच्या डोळ्यांना, कानाला, नाकाला ह्याला कॉन्सन्ट्रेट करायचा. तो कॉन्सन्ट्रेट करायचा जेव्हा तुम्ही शिकवता ना तर त्याच्याने तुमच्या त्या सेन्सेस मध्ये एक प्रकारची लाईट येतं. आता त्या जे गोष्टी करत असतील ना, जे कोण मेडिटेशन करत असतील ती लोकांना ना आता समजत असेल की तुम्ही कुठल्या गोष्टीकडे बघताना तर तुम्ही डीपली बघता. तुम्ही एखाद्या माणसाकडे जेव्हा बघता ना तर डीपली बघता, तुम्हाला समजतं तो माणूस दुःखी आहे, सुखी आहे, का आहे, काय नाही, अरे क्या हुआ, तुम्ही विचारता त्याला. ओके, अजून सोशल लाईफ आपली एवढी चालू नाही झाली तरी पण आपल्याला आता जास्ती दिसायला लागलाय. ओके, जे नॉर्मल दिसायचं ना त्याच्यापेक्षा थोडं जास्ती दिसायला लागलाय. जे नॉर्मल ऐकायला यायचं ना त्याच्यापेक्षा जास्ती ऐकायला यायला लागलाय. ओके, तुम्हाला हे काय आहे, लाईट पडली आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जो एक्सरसाइज केली ना मेडिटेशनची, त्याच्याने काय केला, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला ना, त्याच्याने तुमचा तो कॉन्सन्ट्रेट नुसता त्या गोष्टीवर नाही होतं, बाकीच्या गोष्टींवर पण व्हायला लागला. ओके, आणि हा कॉन्सन्ट्रेशनने तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी फरक पडलेला आहे की तुम्ही जर विचार केला ना तर तुम्हाला समजेल की पडलेला आहे करून. ओके, आणि त्या कॉन्सन्ट्रेशनने आता तुम्हाला समजते बाहेरच्या गोष्टीमध्ये तुम्हाला किती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तुम्हाला जर एखाद्या कोणाला मदत करायची आहे, काय करायची, हे करायची आहे ना, तर तुम्ही ना त्याच्याकडे खरोखर मदत मागणाऱ्या माणसाकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशननी बघून, कॉन्सन्ट्रेशननी ऐकला ना तर तुम्हाला समजेल की खरोखर त्याला मदत पाहिजे की तो तुम्हाला फसवते करून. ओके, समजतं, तुम्हाला समजायला लागतं, कारण तुमच्यामध्ये ती पॉवर आहे, आपल्यामध्ये ती पॉवर आहे, ती लाईट आहे आपल्यामध्ये. ती लाईट आपण यूज नाही करत ना म्हणून आपण अंधारामध्ये खाली पडत चाललोय. आपण ती जेव्हा लाईट यूज करायला लागतो ना तर मग आपण धडपडणार नाही. तर म्हणून हा जो फर्स्ट एक्सरसाइज होती ना, त्या एक्सरसाइजने आपण काय केलं, आपल्या सेन्सेस, 5 सेन्सेस आहेत ना, त्या सेन्सेसला आपण आहे ना थोडासा शार्प केला कॉन्सन्ट्रेट करायसाठी. सेकंड जी आपण एक्सरसाइज केली त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्यामध्ये आपण आहे ना ह्या सगळ्या 5च्या 5 जे सेन्सेस आहेत ना त्या सेन्सेसला कॉन्सन्ट्रेट करतोय. म्हणजे जो 6th सेन्स आहे ना त्या 6th सेन्सला आपण आता कॉन्सन्ट्रेट करतोय. 6th सेन्स
तर ही एक्सरसाइज तुम्ही जेवढी जास्ती कराल ना तेवढा तुमचा सिक्स सेन्स जास्ती कॉन्सन्ट्रेट होईल. त्याचा पुढचा आता आजपासून आपण त्याच्या पुढचा एक स्टेप चालू करणार आहोत. तो पुढचा एक स्टेप मी आता तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी क्वेश्चन्स. जर कोणाला एक्सपिरियन्स आला असेल काय असा त्यांच्यामध्ये बदल पडल्याचा तर सांगा, म्हणजे सगळ्या माणसांना पण बरा वाटेल, मला पण जरा बरा वाटेल. नाही आला असेल तरी सांगा, मग आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो असा त्याच्यामध्ये आपण हे घेऊ शकतो, म्हणजे थोडासा पुढे हे जाऊ शकतो. ओके, तुमची म्हणून मी बोललो ना की आपलं डोळ्याचा नंबर बिंबर पण कमी होऊ शकते. मी बोललो होतो ना की तुम्ही ते करताना तुमचा डोळा कारण तुम्ही तो कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढवली ना तुमची, तर तुमची पॉवर वाढते, तुमचं ते त्याच्यामध्ये लाईट आली ना, लाईट म्हणजे स्पिरिच्युअल लाईट आली ना की ते बरोबर व्हायला लागतं सगळं. तुमची बॉडी पण तुम्हाला थोडासा रिलॅक्स वाटत असेल, हे वाटत असेल, डोका फिरायचा कमी झाला असेल, काय काय म्हणजे थोडासा, एकदम नाही कमी होईल, एकदम कमी व्हायला टाइम लागेल, पण काहीतरी झालं असेल. सांगा कोणाला काय झाला. हॅलो जुडा. बोल बोला आंटी. हा, मी काय बोलते, तू आता जे बोलतो ना तर तो आपण एका इंडिव्हिज्युअल माणसासाठी बोलतो, ठीक आहे, माझ्यासाठी किंवा आवीसाठी का इलांसाठी का निस्सीमसाठी. पण एकत्र आपण राहताना एकाचा काहीतरी वेगळा चाललेला असेल, एकाचा वेगळा चाललेला असेल, तर तो असा आपण राहताना तर एकत्र विचार करत असतो ना, 99% सगळ्या फॅमिलीचाच विचार करत असतो. मग त्याच्यात असा एकट्याला एखाद्याला काहीतरी वेगळा वाटतंय, मग तो ते असं हे नाही होणार काय? नाही, एक मी बोलते म्हणजे हे तुम्ही जेव्हा पण बोलता ना तर नाही, एक समज. माणूस तुम्ही असं नाही, करा, नाही, तुम्ही तुम्ही जे अरे पण बोललात ते- आपण एकत्र पुरी फॅमिली म्हणून राहत असतो, अशा तर तो प्रॉब्लेम नाही का होणार? हा, ऐका आता मी जे सांगतोय हा, ना सांग, ते सांग. ऐका. आहे ना, आपण आहे ना, जसं आपण असतो ना तशीच माणसं आपल्या आजूबाजूला असतात, म्हणजे आपल्या आजूबाजूला बोलतोय. ओके, तर आपल्या जी जवळ माणसं असतात ना ती आपल्यासारखीच असतात. आपल्या जवळ म्हणजे आपल्या ज्याच्याबरोबर लग्न होतं आणि आपल्याला मुलं होतात आणि त्यांच्या फॅमिली आणि ते आपली जी जेवढी माणसं येतील ना ती आपल्यासारखीच असतात. आता आपण फक्त चांगला नसतो है ना, आपल्यामध्ये चांगलं पण असतं आणि वाईट पण असतं, मायामध्ये पण वाईट गोष्टी आहेत खूप. पण चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींमध्ये, चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींमध्ये कसं आहे की आपण आहे ना त्या अख्ख्या ह्याच्यामधल्या, त्या अख्ख्या ग्रुप मधला, म्हणजे समजा फॅमिली ग्रुप घेऊ, त्या ग्रुप मधला एखादा माणूस पण काय चांगला करते ना तर त्याचा इफेक्ट आहे ना सगळ्यांवर होतोय. त्याचा इफेक्ट सगळ्यांवर होतोय. कसं आहे की तुम्हाला आहे ना तो एक्सपिरियन्स जेव्हा आपल्याला येतो ना तर तसा फक्त आपल्याला नाही, आपल्या संगती आपल्या सगळ्यांवर होईल. जो करतोय ना त्याला 100% होईल. ओके, त्याच्या जवळ जो दुसरा माणूस आहे ना त्याला 50% होईल. त्याच्या जरासं लांब जोरात थोडा जवळ आहे ना त्या लोकांना 30% 20% होईल. ओके, त्या घरात काम करणारे आपल्या बाई बी येत असेल तिला 5% होईल. आजूबाजूवाल्यांना 2% होईल. पण तो जो इफेक्ट आहे ना तो इफेक्ट फक्त आपल्या पुरता नाही, आपल्याला जास्ती होईल. ओके, आपल्याला जास्ती होईल तो इफेक्ट, पण तो इफेक्ट दुसऱ्याला पण होतो, तो इफेक्ट सगळ्यांना पण होतं. म्हणून आपण नमाज करताना ना जो नमाज करतो ना तो ज्या लेवलची नमाज करतो ना त्या लेवलचा एक्सपिरियन्स सगळ्यांना येतो. नमाज आपण मशिदीत नमाज करतो ना, आपण सणाची नमाज करतो, सणाची नमाज करताना कुठला माणूस जाऊन नमाज करते आणि 100-150 माणसं 200 माणसं असतात मशिदीत, कधी कधी जास्ती पण असतात. पण ती नमाज चालली असताना तो माणूस जेव्हा नमाज करतोय ना तेव्हा त्या लेवलची तो नमाज करेल ना तो लेवलचा एक्सपिरियन्सचा थोडा त्याला 100% येत असेल, पण बाकीच्या माणसांना 30%, 40%, 20% तरी येतं. कुठला माणूस नमाज करतं तर त्याचा एक्सपिरियन्स सगळ्यांना वेगळा येतो है ना. कुठला मनापासून करतं, चांगली करतं ना, आपल्याला एक्सपिरियन्स, आपण स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करू शकतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो तर तसं आहे ना ह्या गोष्टींमध्ये पण आपण जेव्हा चेंज होतो ना, आपण चेंज झाल्यावर ना आपला आजूबाजूचा सगळा परिसर आहे ना त्या हिशोबाने चेंज होत असतं. तुमच्या लहानपणीची जी फ्रेंड सर्कल होती ना ती फ्रेंड सर्कल आणि आत्ताची जी फ्रेंड सर्कल आहे ना त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. का? कारण लहानपणी तुम्ही जो होता ना त्या हिशोबाने तुमचा फ्रेंड सर्कल होता, आता तुम्ही जे आहात ना त्या हिशोबाने तुमचा फ्रेंड सर्कल आहे. तर आपल्या घरातली पण माणसं आहेत ना ती माणसं त्या हिशोबानेच चेंज होतात. तो कोणतरी आहे तो 5% 2% चेंज होईल, पण चेंज होतात ती लोक.
आणि आपल्या फॅमिलीमध्ये आहे ना कोणीतरी स्पिरिच्युअलिटी नमाज हे ते करत असेल ना तर अख्ख्या फॅमिलीचा अख्ख्या घराचा भला होतो. अशी म्हण आहे की फॅमिली हू इट्स टुगेदर स्टेज टुगेदर. म्हणजे काय, इट्स टुगेदर स्टेज टुगेदर म्हणजे सोबत जेवला आणि म्हणून सगळे सोबत राहिला असं नाही. म्हणजे आपण शब्दात करतो, शब्दात मध्ये सगळे एकत्र खातो है ना, आपण खायला एकत्र बसतो, सगळा नाश्ता नमाज करतो, हे करतो, हे जे गोष्टी असतात ना त्याच्याने आहे ना ती फॅमिली एकत्र राहतो. आता फॉर एक्झाम्पल आपण आपली फॅमिली घेऊ, एक्सटेंडेड फॅमिली आपली, मी कोलेट आहे, तुम्ही पिंगले आहेत, ते तलकर आहेत, कोण हे आहेत, पण आपली फॅमिली एकत्र का आहे अजूनपर्यंत एवढ्या वर्षांनी? पण कारण आपण आपलं सण, आपलं फंक्शन हे ते ह्याच्यामध्ये आपण एकत्र यायचो, एकत्र जेवायचो, एकत्र हे करायचो, एकत्र त्यांना करतो. कॉफी हवी आहे, किती गेले होते तिथे तरी वेगवेगळ्या सगळ्यांचा वेगवेगळा धंदा आहे, वेगवेगळा कामधंदा आहे, वेगवेगळी मेंटॅलिटी आहे, वेगवेगळ्या सगळ्या आहेत, पण आपण एकत्र आहोत. तसं आहे तर तो इफेक्ट आहे ना कोणावर 100% होईल. आपल्या फॅमिलीमध्ये राहणारे आपण एकत्र राहतो, जो कोणावर 10% 2% होईल, पण इफेक्ट होईलच. 0 असा नाही होईल इफेक्ट. डिपेंड्स अपॉन जो समोरचा माणूस आहे ना त्याला किती स्वतःला चेंज करून घ्यायचं आहे. कारण मी आहे ना मला स्वतःला चेंज करू शकतो, दुसऱ्याला चेंज नाही करू शकत. मी एवढा मोठा कब्बालाचा क्लास पण घेतोय ना, मी तुम्हाला सगळ्यांना कोणाला चेंज नाही करू शकत. मी मला चेंज करू शकतो फक्त. मी माझ्या बायकोला पण चेंज नाही करू शकत, कारण तिला पाहिजे तसं ती वागल. मी तिला काय सांगितलं ती चहा आणून देईल, हे देईल, करल, सगळं करेल, पण तिला जर चेंज व्हायचं असेल तरच ती चेंज होईल. तसं मला जर चेंज व्हायचं आहे ना तर मी मलाच चेंज करू शकतो, मी दुसऱ्यांना नाही चेंज करू शकत. आपल्याला आता मेडिटेशन काय आहे, मेडिटेशन आपण करतोय म्हणजे काय करतोय, आपण आपल्या स्वतःला चेंज करतोय. मेडिटेशन म्हणजे आपण आपल्या स्वतःला चेंज करतोय, आणि मी तुम्हाला कसा चेंज व्हायचा त्याच्यासाठी हेल्प करतोय मेडिटेशन करून. कोणाच्या इथं मेणबत्तीची लाईट पडेल, कोणाच्या इथं ट्यूबलाईटची पडेल, कोणाच्या इथं सूर्याची पडेल, कोणाची इथं एकदम मोठी लाईट पडेल. उद्या तो माणूस कब्बाला क्लास घेईल, पण त्याचा अर्थ असा नाही की चेंज नाही होऊ शकत. आपल्या प्रयत्नाप्रमाणे चेंज होईल, पण तो चेंज पडली ना, चेंज झाली ना, तर त्या चेंजचा इफेक्ट आहे ना अख्ख्या ह्याच्यावर पडतो, अख्ख्या गोष्टीवर पडतो. आज जोशवा राब्बी झाला, मी कब्बाला क्लास घेतोय, जर्म्या शिकला, आम्ही काहीतरी करतोय ना, आम्ही दुसऱ्यांवर त्याचा हे करतोय ना, इफेक्ट करतोय, तो इफेक्ट होतो. तसा तो इफेक्ट होतोय. तो मी माझ्याकडे पुरता ठेवून माझ्या पुरता केला ना तर तो इफेक्ट नाही होईल, तो माझ्या पुरताच राहील. मी चेंज झालो, मी किती पण चेंज झालो, तर मी जग नाही चेंज केलं. मी जग चेंज कधी करीन जेव्हा मी चेंज झालेलो आहे. ते चेंज कसा दुसऱ्यांनी करायचा हे शिकवलं ना दुसऱ्यांना, तर जग चेंज होईल. अब्रामानी पण तेच केला. अब्रामानी जे अब्रामाला करायचं होतं ना ते अब्रामानी स्वतःपासून सुरू केला, त्याच्या मुलांना शिकवलं आणि दुसऱ्या माणसांना शिकवलं. दुसरं नाही चेंज झाली, त्याची मुलं चेंज झाली, त्याच्या मुलांची मुलं चेंज झाली, त्याच्या मुलांच्या मुलांची मुलं चेंज झाली. आपल्या रिलिजन, आपला धर्म आहे ना कन्व्हर्शन करून धर्म नाही केलेला आहे दुसऱ्या रिलिजन सारखा, दुसऱ्यांना पकडून पकडून. फॅमिलीचा धर्म आहे का, कारण फॅमिलीमध्ये लवकर चेंज होतं. अब्राम 100% चेंज झाला ना, म्हणून इस्माईल आहे ना त्याचा मुलगा, तो 50% तरी चेंज झाला. याकोब 70%, 80%, 90% चेंज झाला. याकोबाची मुलं तेवढी चेंज झाली, बरोबर. इस्माईल 50% झाला म्हणून त्याची प्रोजेनी चेंज झाली. एसाव किती पण कसा पण असला तरी एसाव मध्ये तो चेंजेस आहे म्हणून एसाव पण त्यांनी पण तो वेगळा रिलिजन आणला ना, एक देवात हे करत तू चेंज कितीतरी पर्सेंट होतच चेंज, पण तो चेंज किती होईल ते आपल्यावर आहे. आपण जेवढा प्रयत्न करू तेव्हा आपल्यावर चेंज होईल, दुसऱ्याला नाही आपण चेंज करू शकतो. आणि आपण एकदा चेंज झालो ना तर दुसरे लोक आहे ना आपल्याला इफेक्ट हे नाही करत. देव आहे ना, देव हा 3 गोष्टी देवासारखा आपल्याला होतं. 3 गोष्टी आहेत देवाकडे. इंडिपेंडेंट आहे देव. इंडिपेंडेंट म्हणजे आपण काय पण केलं ना तर देवाला काय फरक पडत नाही. इंडिपेंडेंट आहे, देवाला जे करायचं आहे तेच देव करतो. आपण काय पण केलं ना तरी देव, आपल्याला वाटतं आपण हे चेंज केला, ते केला, पण इंडिपेंडेंट आहे, आपल्यावर डिपेंडेंट नाही आहे देव. तसं आपल्याला इंडिपेंडेंट राहायचं आहे. इंडिपेंडेंट म्हणजे काय, दुसऱ्या माणसांनी मला राग नाही आणला पाहिजे. मला राग जेव्हा यायचा तेव्हाच राग आला पाहिजे. दुसऱ्यांनी काहीतरी केलं आणि मला राग आला म्हणजे काय झालं, मी इंडिपेंडेंट नाही, डिपेंडेंट आहे त्या माणसाला, है ना. मला कोणाला काहीतरी द्यायचं आहे, मला द्यायचं आहे तेव्हा मी देईन. दुसऱ्या माणसाने मागितला म्हणून मी दिला ना तर मी इंडिपेंडेंट नाही, त्यांनी मागितला म्हणून दिला. तसा देव इंडिपेंडेंट आहे. देव स्वतःची चॉईस करतं काय करायचं काय नाही, है ना.
देव चूज करतं, करायचं आहे बनवायचं नाही बनवायचं. तसं आपल्याला चूज करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला मेडिटेशन करून देवाकडे पोचायचं आहे की मेडिटेशन सगळा न करून डार्कनेस मध्ये खाली डीप मध्ये जायचं आहे, आपण ठरवू शकतो. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की देव गिवर आहे, देव देणार आहे, त्याला फरक नाही पडत कोणी घेतला नाही घेतला, कोणी त्याचा चांगला उपयोग केला वाईट उपयोग केला काय केलं, देव त्याच्याबद्दल नाही बोलत. देवाने सन उगायला सांगितलं सकाळी, देव असं नाही बोलत की वाईट माणसं त्यांच्यावर नको उगव, है ना. तर तसं आपण जे करतोय ना त्याचा इफेक्ट होईल की नाही होईल त्याचा आपण नाही विचार करायचा. आपण जे करतोय ना त्याचा असाच इफेक्ट झाला पाहिजे, हेच झाला पाहिजे नाही. आपण केला ते केला, त्याचा इफेक्ट आज न उद्या परवा कधीतरी होईल. 1 मिनिटात पण होऊ शकतं आणि 3500 वर्षात पण होऊ शकतं त्याचा इफेक्ट, पण तो इफेक्ट होईल. पण ते केला की त्याच्यावर आपण हे नाही करत जायचं की तुम्हाला त्याच्याबद्दल इफेक्ट लगेच पाहिजे किंवा हे पाहिजे, तो मिळेल आपल्याला. ह्या गोष्टी 3 गोष्टी जर आपण करायला सुरुवात केली ना तर आपण देवासारखा वागायला लागतो. आपण जर देवासारखं वागायला लागलो ना तर मग आजूबाजूची माणसं आपल्या संगती संबंध नाही ठेवतील, कारण तो देवासारखा वागतोय. देव आपल्या संगती म्हणजे ना इलाज असतो, देव आपल्या संगती संबंध ठेवाल, देव आपल्या संगती बोलायला लागेल. कारण आपण देवासारखं वागलो ना तर देव आपल्या संगती बोलायला लागेल. आपण जर सैतानासारखं माणसांसारखं दुसऱ्यांसारखं वागलो तर ती लोक आपल्या संगती संबंध. बोलू अजून की अजून कोणाला काय विचारायचं आहे? कितना टाइम हो गया रे? थँक्यू. 6 बज गए 6 1 1 घंटा हो गया. क्वेश्चन्स? आंटी सांगितलं की अजून विचारायचं आहे? नाही नाही कळला बस. आपण थँक्यू. नाही चेंज करू शकत कोणाला पण. आपण चेंज झालो ना, आपण स्वतः चेंज झालो ना की दुसरा आपल्याला कायच नाही करू शकत. दुसरं आपल्याला आपण आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन आपण आपल्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी असं केलं ना तर आपण हे करतो. मग आपण स्वतः चेंज झालो ना की अख्खी जग दुनिया आपोआप चेंज होतं. मी पहिले भडकू होतो ना, मी खूप रागवाला होतो, भडकू होतो, मारामारी करणार होतो, हे करतो. तर माझा फ्रेंड सर्कल पण तसाच होता सगळा. कॉलेजमध्ये मी इथं बालाडला सगळीकडे तसंच फ्रेंड सर्कल होतं. माझ्या जिम मध्ये पण ते सगळं भाई लोक यायचं तिकडचं, भाई लोक दादा लोक अशीच माणसं यायची. कारण मी तसा होतो तर माझ्या संगती माझं तसंच फ्रेंड सर्कल असंच होतं. मी राग कमी केला, राग कमी करून हे सगळं केलं तर माझं स्लोली ते सगळं फ्रेंड सर्कल वगैरे ते सगळं गेलं माझं. त्या लोकांसाठी हे नाही, पण मला आता जे भेटतात ना त्या फ्रेंड सर्कल मधलंच, आता मालाड विलाडला राहतात जे त्या टायमाला भाई लोक होतं. भाई म्हणजे भाई खरोखरचे भाई होतं तसं. पण ते मला कधीतरी भेटतात, पण ती लोक चेंज झालं. ती लोक आता बोलतात ना एकदम हज बीजला जाऊन आलं कितीतरी जण, कितीतरी 5 टाइम नमाज पडतात, सगळं सोडलं त्या लोकांनी. ते करतात, त्या लोकांनी काय काय चॅरिटेबल ट्रस्ट बीस उघडले, हे केलं, त्या लोकांना पण समजलं. मग ती लोक माझ्या सांगती कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, पण बाकीची जे अजूनपर्यंत त्या लाईनीला ती लोक नाही आहेत. तर तशीच ती लोक पण माझ्यासाठी चेंज झाली असं नाही बोलत आहे मी, पण ती लोक पण चेंज झाली तर माझ्या सांगती कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. नाही चेंज झाली त्या लोकांसंगती नाही. मला माझं हे आहे म्हणजे लहानपणीचं फ्रेंड लोकांबद्दल बोलतो मी. तसं आहे, आपण चेंज होत राहिलो ना. मी बॉडी बिल्डर होतो तर माझं बॉडी बिल्डरच सगळं दोस्त होतो, सगळं फ्रेंड बॉडी बिल्डर होतो. आता माझं कितीतरी कमी बॉडी बिल्डर फ्रेंड्स आहेत, पण ते पण बॉडी माझ्यासारखं सोडलेलं, बॉडी बिल्डिंग सोडलेलं. आपण जसं असतो ना तसंच आपलं फ्रेंड सर्कल राहतं. तर आपली फॅमिली पण तशीच असतं. आपण जसं आहोत तशीच आपली फॅमिली असतं. कधीतरी यानं विचार करायचा की माझा फॉर एक्झाम्पल मी सांगतोय की कुठली तरी काहीतरी केलं आणि माझा डोका फिरला, तर 2 मिनिटासाठी विचार करायचा की ह्याने असं केलं आणि माझा डोका फिरला म्हणजे काय आहे, म्हणजे असा कुठेतरी माझ्यामध्ये पण आहे. समजला का? आपल्यामध्ये ती गोष्ट असते ना म्हणूनच आपलं डोका फिरतं. तुम्ही डीप म्हणजे लाईट पाडायची गोष्ट आहे. तुम्ही डीपली विचार कराल ना तर आपल्याला ना आपल्यासारखाच काहीतरी नेगेटिव्ह, आपल्यामध्ये जे नेगेटिव्ह असतं ना ते दुसऱ्यामध्ये बघितलं ना तरच आपला डोका फिरतो. आपल्याला ना कधी पण ना दुसऱ्या आपल्यामध्ये जी क्वालिटी नाही ना ती क्वालिटी दुसऱ्यामध्ये बघून आपल्याला नाही डोका फिरत. जर एक्झाम्पल आपण बाहेर रस्त्यावर इथं जर फिरायला गेलो ना तर आपण ते भिकारी लोकांना यांना त्यांना बघतो ना तर आपल्याला डोका नाही फिरत, कधी डोका नाही फिरत, हे नाही फिरत, काय नाही होत आपल्याला. कारण आपल्यामध्ये ती क्वालिटी नाही भीक मागायची, हे करायची, ते करायची. पण एखादा माणूस काहीतरी आपल्यामध्ये जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीचा माणूस काहीतरी
त्या साईड असं करते हे करते तर आपण आपला डोका फिरतो, हे असं काय करतस, हे नको करू, ते काय करतस, आपण त्याला बोलायला जातो. आपण दुसऱ्या माणसांना नाही बोलायला जात. माझा डोका फिरायचा ना, तर माझा डोका फिरला तर समोरच्या माणसाचा डोका फिरला तर माझा जास्ती डोका फिरायचा. एक्सपिरियन्स आहे सगळ्यांना, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे की समोरच्या माणसाचा डोका फिरला ना, तर तुम्ही जर डोके फिरू असाल ना, तर तुमचा डोका फिरतोच फिरतो. पण स्लोली जेव्हा मी कंट्रोल करायचं शिकलो, हे करायचं शिकलो ना, तर समोरच्या माणसाचा डोका फिरला ना, तर मी त्याला बोलतो, अरे डोका नको फिरव यार, डोका काय फिरवतोस, चांगलं नसतं तब्येतीसाठी, हार्ट अटॅक येऊ शकतं, ब्लड प्रेशर वाढतं. असं मी बोललो ना, तर समोरच्या माणसाचं पण थंड व्हायचा तू. कारण आता माझ्यामध्ये ती क्वालिटी मी कमी केली ना, तर मी समोरच्या माणसामध्ये पण ती क्वालिटी कमी करू शकतो. कारण मी त्याला बोलू, अरे डोका काय फिरवतोस तू, डोका फिरवलं तर हार्ट अटॅक येईल, नस फाटेल, काय होईल. समोरचा माणूस पण लगेच थंड होतो, शांत होतो. तो बोलतो, हा रे नाही फिरवला पाहिजे डोकं. तर त्या गोष्टी आहे ना, आपण जसा चेंज झालो ना, तर आपण ती समोरची गोष्ट पण चेंज करतो. मी डोका फिरवतो तर मी तर कोणी थोडासा पण काहीतरी बोललं तर माझा फटाकन डोका फिरत. आपण चेंज झालो की आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करता येतं आणि आपण समोरच्याला पण शांत करू शकतो. कोणाला एक्सपिरियन्स असेल तर सांगा, मी असंच नाही सांगत, एक्सपिरियन्स असेल तुम्हाला पण. पुढच्या टायमाला कोणाचा डोका फिरला ना तुमच्या समोर, तर तुमचा डोका नको फिरून घेऊ. कोणाला राग आला ना, तर तुम्हाला राग नको येऊ देऊ. तुम्ही त्याला सांगा की राग नको करू, चांगला नाही हेल्थ साठी. हा, राग येणं चांगला नाही हेल्थ साठी. बघा ट्राय करून. थँक्यू. ओके, पुढचा स्टेप सांगू मी. पुढचा स्टेप काय माहिती, आता आपण जो मेडिटेशन करतो ना, मेडिटेशन करतोय, त्या मेडिटेशन मध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी लक्षात ठेवा. ओके, आपण ती गोष्ट फिअर ऑफ गॉड, ऑफ गॉड याच्यानेच करतोय, प्युरिटीनी, क्लेनलीनेसनी, सगळ्या गोष्टींनी करतोय. घाणेरडा असताना करू नका मेडिटेशन. मेडिटेशन करताना लक्षात ठेवा की तुम्ही जे करता ते काहीतरी स्पिरिच्युअल रिझन साठी करता, तुम्ही देवाबरोबर कॉन्टॅक्ट करायसाठी करता. ओके, स्पिरिच्युअल वर्ल्ड बरोबर कॉन्टॅक्ट करायसाठी. आता आपण जो मेडिटेशन करतो ना, त्याच्यामध्ये आपण जे करतोय ना, नाव घेतो, जे बोलतोय, नाव घेतो, ऐकतोय, हे करतोय, ते सगळं रेडी चालूच ठेवायचं. फक्त आपण ज्या गोष्टीकडे बघतोय ना, आपल्या डोळ्यासमोर आपण काहीतरी ठेवलंय आणि त्या गोष्टीकडे बघतोय ना, तो नाव आहे, सिओन आहे, मेनोरा आहे, काय पण आहे, जे आहे त्या गोष्टीकडे बघताना मधी आहे ना, थोड्या टायमाने ना मधी डोळं बंद करायचं आणि डोळं बंद केल्यावर आपल्याला आहे ना, जे आपण बघत होतो ना, ते दिसला पाहिजे आपल्या मेंटल आय मध्ये. समजते मी काय बोलते? आपण जे बघतोय ना, ते डोळं बंद केलं ना तरी आपल्याला दिसला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर मेनोरा बघताय ना, तर मेनोराकडे बघा असा आणि मग डोळं बंद करा आणि तुम्हाला आतमध्ये तुमच्या मेनोरा दिसला पाहिजे. मग तो कलरफुल दिसला, ब्लॅक अँड व्हाईट दिसला, किंवा ब्लॅक दिसला व्हाईट मध्ये, किंवा व्हाईट वर ब्लॅक दिसला, कसा दिसला त्याच्यावर नाही हे करायचं. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करा की तुम्हाला ते दिसतंय की नाही, त्याच्यावर बघायचं. आणि तुम्हाला जर नाही दिसत असेल तर परत डोळं उघडायचं आणि परत त्या गोष्टीकडे बघायचा. परत बघा, 15 सेकंड, 20 सेकंड, 1 मिनिट, आणि परत त्या डोळं बंद करायचं. आपला जो चांटिंग आहे ना, तो चांटिंग बिंटिंग सगळा चालूच ठेवायचा. काउंटिंग, चांटिंग, इयरिंग चालूच ठेवायचा. फक्त तो बघतोय, तो डोळं बंद करून तो आपल्याला बघायचा प्रयत्न करायचा. एवढा ट्राय करायचा आहे की आपल्याला तो आहे ना तसाच्या तसा दिसतोय का, एवढापर्यंत ट्राय करायचा. पण एवढापर्यंत नाही दिसला तरी चालेल. तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट दिसला, व्हाईट अँड ब्लॅक दिसला, कलरफुल दिसला, नॉन कलरफुल दिसला, कसा पण दिसला तरी चालेल. पण तुम्हाला डोळं बंद केल्यावर तीच गोष्ट दिसली पाहिजे. जे युथ के वाव के या नावावर करतात ना, त्यांना युथ के वाव के हा नाव दिसला पाहिजे. जे सिओन करतात ना, त्यांना सिओन दिसला पाहिजे. जे मेनोरा करतात त्यांना मेनोरा दिसला पाहिजे. अजून कोण काय करत असेल ते, जी गोष्ट त्यांनी घेतली आहे ती गोष्ट समोर ठेवून मध्ये मध्ये डोळं बंद करायचं आणि ती गोष्ट तुमच्या माइंड्स आय मध्ये बघायची. माइंड्स आय बोलतात ना, माइंडचा आय, त्याच्यामध्ये बघायची. ओके, आता ही पुढची स्टेप आहे आपली, जी मेडिटेशन आहे त्याची ती पुढची स्टेप आहे. या पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करतोय, आता पुढच्या स्टेप मध्ये आपण काय करतोय, आपण जो एक्सटर्नल मेडिटेशन करत होतो ना, त्याला आपण इंटरनल करणार होतो. ओके, म्हणजे मेडिटेशनच्या भाषेमध्ये, मेडिटेशनच्या सायन्समध्ये मी तुम्हाला सांगतोय की आपला एक्सटर्नल काहीतरी होता. एक्सटर्नल आपण काहीतरी घेऊन करत होतो ना, तो आपल्याला काय करायचा, इंटरनल करायचा. इंटरनल करायचा म्हणजे आता तो आपल्याला आतमध्ये दिसला पाहिजे, माइंडच्या आय मध्ये दिसला पाहिजे.
तो इथं समोर तुमच्या कपालावर दिसला तरी चालेल, नाकाच्या इथं दिसला तरी चालेल, डोक्याच्या वर दिसला तरी चालेल, पण तुम्हाला तो बघता आला पाहिजे. ओके, माइंड आयनी. क्वेश्चन्स या गोष्टीवर क्वेश्चन्स आहेत कोणाला? ज्या टायमाला तुम्हाला माइंड आय मध्ये दिसायला लागेल ना, माइंड आय मध्ये दिसायला लागेल, तुम्हाला सगळ्यांना दिसायला लागेल. तो माइंड आय मध्ये दिसायला लागला ना आणि तुम्ही एक टाइम बघितला आणि तुम्ही तो माइंड आय मध्ये बघून तुम्ही जर तो असा त्याला स्टेबल ठेवू शकलात ना, कमीत कमी असा 1-2-3 मिनिटं असा स्टेबल ठेवू शकलात ना, तर समजा की तुमचं आहे ना आता प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेस झालेलं आहे. तुमचा सेन्स आहे ना प्युरिफाय झालेला आहे. ओके, सेन्स प्युरिफाय झालेला आहे. आता सेकंड स्टेपवर आपल्याला यायचं आहे. तर सेकंड स्टेप आहे प्युरिफिकेशन ऑफ सेन्सेसच्या नंतर प्युरिफिकेशन ऑफ माइंड आहे. सेकंड माइंड प्युरिफाय करायचं आहे. पण माइंड प्युरिफाय करायसाठी घाई करू नका. ते दिसला पाहिजे आतमध्ये तुम्हाला. ओके, जे आहे ना ते डोलं बंद केल्यावर दिसला पाहिजे. चांटिंग, इयरिंग, बाकीच्या सगळ्या काउंटिंग सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या आणि कॉन्सन्ट्रेशन करायचं. जेव्हा तुम्हाला दिसला माइंड आय मध्ये तेव्हा त्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. क्वेश्चन्स विचारा. ऍक्च्युली आता करताना पण मध्ये मध्ये डोळे मिटतातच, कारण ते कंटिन्युअस बघताच येत नाही त्याच्याकडे. हा, मग त्यावेळेला मध्ये ते दिसतच. त्यावेळेला तसं दिसतच आपल्याला डोळ्यात बंद केलं तरी. समजलं. पण मध्ये मध्ये आपलं डोळं बंद झालं तर किती टाइम बंद होतात? थोडा वेळ होता, पण मग ते दिसतं आपल्याला तसं, तो मग फिगर ते दिसतो. थोडा वेळ जर दिसतंय ना तर तो आपल्याला जास्ती करायचा. जोपर्यंत आपल्याला तो दिसणं बंद नाही होत ना तोपर्यंत तो डोळा नाही उघडायचा. अच्छा, ओके ओके, म्हणजे ठीक आपण आहे. आता स्टार्ट केला बघतोय आणि बघताना मग आपण म्हणजे आपोआप डोळं बंद नाही करायचं, आपण डोळं बंद करायचं. अच्छा, ओके. आणि मग आपण डोळं बंद केलं आणि आपल्याला तो दिसतंय, मग तो ते तसाच ठेवायचा. डोळं बंद करून तसाच ठेवायचा. आपला बाकीचा चांटिंग हे ते सगळं चालू ठेवायचा आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. आणि तो दिसायचा बंद झाला तरच डोळं उघडायचं. जर तुम्हाला तो दिसतंय एंड पर्यंत, तुमचा फुल टोटल 112 नाव येईपर्यंत. येईपर्यंत, तर तसा बंद ठेवा डोळं. बरं, पण ओके. जर समजा मध्ये बंद झाला दिसाचा, कारण जर माझ्या मनात विचार आला, हे आला ते आलं, तर बंद होईल. तर परत डोळं उघडायचं, बघायचं त्याच्याकडं आणि परत डोळं बंद करून परत हे करायचं. आता आपल्याला एक्सटर्नल जो आहे ना तो एक्सटर्नल काढून टाकायचा आहे. आपण एक्सटर्नल घेतलं होतं ना ते एक्सटर्नल काढून टाकायचं आहे. तर आता एक्सटर्नल काढून टाकायला डायरेक्ट एक्सटर्नल काढून नाही टाकू शकत. एक्सटर्नल ठेवून आपण त्याची हेल्प घेऊन तो इंटरनल करायचा. जो अख्खा इंटरनल होईल ना जेव्हा, तेव्हा आपल्याला एक्सटर्नल घ्यायचाच नाही. मग ओके. मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो ना की असं जे हाय तेच घ्या, नवीन काहीतरी असा आणू नका. हे करून आणू नका. कारण ते थोडा दिवस आपल्याला थोडा टाइम साठीच घ्यायचा होता. आता ओके. इंटरनल करायचं आपल्याला. इंटरनल करताना माइंड आय मध्ये बघायचं. आता मला नाही माहिती तुमचा माइंड आय कुठं आहे. कोणाचा माइंड आय खाली असतं, कोणाचं इथं असतं, कोणाचं नाकाच्याकडे असतं, कोणाचं डोल्याकडे असतं, कोणाचं डोक्याकडे असतं, कोणाचं आतमध्ये कुठंतरी असतं. ते तुमच्या माइंड आय मध्ये घ्या तुम्ही. प्रत्येकाचा माइंड आय तसाच नसतं. कोण विचार करताना मान वाकडी करून करतं, कोण अशी वाकडी करतं. जिथं तुमचा माइंड आय तिथे त्या हिशोबाने करा तुम्ही. ठीक आहे. ओके, पण ओके. चांटिंग, इयरिंग, काउंटिंग आणि ब्रीदिंग ह्याच्यावर लक्ष ठेवायचं तुम्हाला. त्या गोष्टी पण करायच्या, त्या सगळ्या गोष्टी एकत्र सगळ्या करायच्या. अख्खा तुमचा जो सेन्सेस आहेत ना त्या सगळ्या सेन्सेस एकत्र त्या गोष्टींमध्ये आल्या पाहिजेत. ओके, याच्यामध्ये आपण काय करतोय, आपण आता आपला सेन्सेस आपण प्युरिफाय केलं. आता तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येत असतील आणि येतील पण, आणि जास्तीत जास्त ते होत राहतील. प्युरिफाय सेन्सेस तुमचं एक्सटर्नल 5 सेन्सेस आहेत ते. ओके, तर ते सेन्सेस प्युरिफाय ठेवायचं. पण आता आपण माइंड जेव्हा प्युरिफाय करतो, तर माइंड प्युरिफाय करताना तुम्हाला अजून दुसऱ्या गोष्टी आहेत ते पुढच्या टायमाला सांगितलं. सगळ्या एकत्र सांगितलं तर मग काय कन्फ्युजन होतं ना. क्वेश्चन आपण आता बंद करू 5-10 मिनिटांमध्ये. क्वेश्चन विचारा. कोणाला काय एक्सपिरियन्स काय सांगायचा आहे? काहीतरी एक्सपिरियन्स आला असेल ना कोणाला? काय नाही. जुडा ब्रदर, हा, बोला. राहेल, मी पण बोला. येऊन देवाचं नाव असं पुढे चिटकवले आणि तेच त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करते. तर दॅट इट हॅपन ऍक्सिडेंटली की मी डोळे मिटले आणि मला दिसत होतं ते तसंच हा. थोड्या वेळासाठीच, पण जास्ती नाही, थोड्या वेळासाठीच दिसत होतं. पण मग माझं ना एकदम असं मन खूप भरून आलं, का माहित नाही, आणि डोळ्यात पाणी पण आलं.
आय फेल्ट व्हेरी कारण आता इमोशनल हा एकदम. कारण ते आता जे होतंय ना, आता जो हा पार्ट आहे ना, पुढं आहे ना, जास्ती होईल म्हणजे अच्छा. तुमचा जो इमोशनल माइंड माइंड प्युरिफिकेशन मध्ये काय, माइंड प्युरिफिकेशन मध्ये आपल्या जे माइंड मध्ये जे एखादा इमोशन किंवा एखादा हे जे जास्ती हे असेल ना, तर तो आपल्याला ना रिलीज होईल. तो रिलीज होईल म्हणजे तुम्ही रडत बिडत बसणार असं नाही. रिलीज होईल नाही म्हणजे नाही नाही. डोळ्यातून अश्रू आलं, ते रिलीज हो झाला. हो हो हो. बरोबर ना, आपला म्हणजे तो रिलीज व्हायचा प्रकार आहे तो. कोणाला जास्ती एवढा आनंद होऊ शकतोय की तो रिलीज होईल. कोणाला एवढा दुःख होतं की त्याला काय पण गाणं पण ऐकलं हे पण ऐकलं तरी म्हणजे असं नाही की त्याच टायमाला होईल, नंतर पण होऊ शकतं. हा. टीव्ही बघताना हे बघताना पण होऊ शकतंय. ओके, डोळ्यातून पाणी येतं, रडावंसं वाटतं किंवा खूप एवढा आनंद होतो की म्हणजे गगनात मावत नाही असा आनंद होतो. काय म्हणजे हे होतं. पण राग बीग नाही येणार, निगेटिव्ह इमोशन्स नाही येणार. नाही नाही. म्हणजे जर कोणाला एकदम खूप राग येत असेल हे असेल ना, तर मग मला सांगा त्यांनी, आपल्याला त्याच्यावर काम करायला लागेल. कारण तसा राग बी माणूस आतमध्ये ठेवत नाही. राग आला की माणूस बाहेर काढतो, है ना. तर राग बी वगैरे जर कधी कधी असतं, असा केसेस असतात की लहानपणापासून त्यांनी राग बीग असा आतमध्ये ठेवलेला असतं ना, मग त्याला रागच्या रिलीजसाठी मग त्याला दुसरं काहीतरी आहे ते आपण त्याला सांगेन पर्सनली, सगळ्यांना नाही सांगायचं ते. पण असं रिलीज होतील इमोशन, त्यालाच आपण इमोशनल प्युरिफिकेशन बोलतो, माइंडचं प्युरिफिकेशन. ओके. पण ती गोष्ट करताना आहे ना, आता आपल्याला तो बाहेरचा आतमध्ये घेऊन आतमध्ये जेवढा जास्ती टाइम राहता येईल ना, तेवढा टाइम जास्ती राहायचा आहे. येस. एवढा लक्षात ठेवा. ओके. इमोशनली आता आपल्याला त्याचा एक्सपिरियन्स नाही. आतापर्यंत जे फिजिकली एक्सपिरियन्स आलं ना, त्याच्यामध्ये ना ते वर्ल्ड गोल फिरायचं किंवा ते असं हालाचं किंवा ते खूप चमकाचं असं सगळं एक्सपिरियन्स होतं. माणसांना आलं असतील, कोणी सांगितलं नाही तर आता काय मीच सांगतो तुम्हाला. नाही, मी सांगितलं होतं लास्ट टाइम. हा, तर ते म्हणजे असा बघताना असं वाटतं की तो जो आहे ना, तो म्हणजे आपण जे बघतोय ना, पुढे ते जातोय, ब्लॅक पाठी फायर आहे येते. आणि अख्खी हा. बाकीची व्हाईट फायर आहे असं दिसतं कधी कधी. व्हाईट फायरवर ब्लॅक फायरने लिहिलेलं असं दिसतं. कधी कधी ते मोठं होताना दिसतात. कधी कधी ते आपल्या जवळ यायचं दिसतात. कधी कधी ते दोन होतात. म्हणजे एक बघतोय ना, ते दोन होतात. असा एक्सपिरियन्स म्हणजे जे जास्ती कॉन्सन्ट्रेशन करतील त्या लोकांना होतं. तुम्ही एक मेनोरा बघता ना, तो एक मेनोरा दोन होतं. तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून परत एक करता, मग परत ते दोन होतं. कधी कधी तो एकदम आतमध्ये म्हणजे असं जवळ आलेलं दिसतं. कधी कधी कोणाकोणाला जास्ती कॉन्सन्ट्रेशन करतात ना, त्या लोकांना ना तो उलटा पण दिसतो. म्हणजे असा मेनोरा आहे ना, तो असा उलटा दिसायला लागतो. मग असा ज्याचा उलटा दिसायला लागला ना, त्याचं खूप जास्ती कॉन्सन्ट्रेशन लागलं आणि त्यांनी त्याचं प्युरिफिकेशन खूप हाय लेवलचं प्युरिफिकेशन झालं असं असतं. म्हणजे जे तुम्ही बघता ना, ते जर उलटा दिसायला लागला तुम्हाला तर, म्हणजे तुम्ही मेनोरा बघताय आणि मेनोरा तुम्हाला उलटा दिसायला लागला तर, किंवा तुम्ही सिओन बघताय आणि सिओन असा गोल फिरायला लागला एकदम जोरजोरात असा असा सिओन आहे ना, तो असा फिरायला लागला असा असा दिसतं तुम्हाला तो. तर ते त्याच्या अर्थ काय, तुम्ही तेवढा कॉन्सन्ट्रेट केला, तुमचा कॉन्सन्ट्रेशन पॉवर एवढी जास्ती दिली की तुमचा तो कॉन्सन्ट्रेशन आता खूप डीप कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं. असा जर कॉन्सन्ट्रेशन होत असेल ना, म्हणजे समजा दिसताना उलटा दिसते तर तो माणूस आहे ना, माणसाला बघून आहे ना, त्याचा फ्युचर सांगू शकतो. ओके, म्हणजे फेस रिडिंग बोलतात ना, फेस रिडिंग साठी हा हे आहे, जो फेस रिडिंगचा जो हे करतो ना, अभ्यास करतो ना, तो ही गोष्ट जर केली ना त्याने, तर त्याला ती फेस रिडिंग जास्ती डीपली करता येतो. ओके. आणि ज्याला ते असा दुसरा दोन वेगळ्या झालेल्या दिसतात, जवळ येतात, लांब येतात, हे येतात ना, तर त्यांनी जर ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केला ना, तर त्याला ॲस्ट्रॉनॉमी जास्ती लवकर समजतं. हे बोललो होतं ना आपण, काय काय करतो त्याच्यामध्ये असा साईड डिशेस असतात, तर हे साईड डिशेस आहेत. तर साईड डिशेसच्या मागे लागू नका, आपण डायरेक्ट मेन डिश कडे जाऊ. आणि साईड डिश. हा, बोला. अजून एक एक्सपिरियन्स झाला की मला ना एक दिवशी खूप असं चांगला फुलांचा वास, मी हे करत होते ते फुलांचा वास सुगंध एकदम. सो आय वॉज क्वाईट सरप्राईज ते येतो कॉन्सन्ट्रेशन फुलांचा, करताना. धूपचा हा, वास. फुलांचा वास खूप आला मला. दिस वर द टू एक्सपिरियन्सेस. बरोबर आहे. धूपचा येतं, फुलांचं येतं, हा चांगला वास येतं, घाण वास नाही. हा, नाही चांगला फुलांचा एकदम सुगंध वास येत होता. इट केम टू द होल टाइम व्हेन आय वाज डुइंग द कोणाला काय मेडिटेशन. ऐकायला कोणाला असा गाणी बिनी येते. हॅलो. आणि हे ते असं काय आला नाही आला. हा, बोला.
नाही नाही, केव्हा केव्हा काय होतं ते आपण बघतो येस. आणि मधीच बोलता बोलताना म्हणजे काउंटिंग करतो आणि बोलल्याचा बंद होतं किंवा काय. मी मनातल्या मनात बोलले जातं असा बी होऊ दे. तसं नाही व्हायला पाहिजे. हॅलो. हा बस आहे. तो पुढची स्टेप आहे. मनात आता अच्छा. सध्या मनात नाही. नाही सध्या नाही जोरात नाही, मी बोलायचं आहे. हा, सध्या जोरात बरोबर आहे, बोलायचं आहे, मनातल्या मनात पण होतं. ऑटोमॅटिकली ते बोलणं बंद होते जसं आणि बरोबर. आपली काउंटिंग पुढे जाते. पण मनात बोलता ते तुम्हाला ऐकायला येतंय. हा, आता मी मनातल्या मनात बोलते ना. हा, तुम्ही मनातल्या मनात जेव्हा बोलता ना तेव्हा तुम्हाला ऐकायला येते ना ते. हा हा आणि तुम्ही जे बोलताय ना ते तुम्हाला समजते की तुम्ही मनातल्या मनात बोलताय. हा हा हा, तर बरोबर आहे. तो यू आर ऑन द राईट पाथ. नाही, पण मला वाटलं तुम्ही की चुकले जाते स्किप काय केला. काय असं. तुम्ही एक स्किप केला. तुम्ही पुढे आला जरासं जास्ती. अच्छा. ओके, चांगला आहे, पण तुम्ही मनातल्या मनात नको बोलू. आता नाही नाही, सध्या तरी नको समजते बोलू. ते. पण नाही करेक्ट. की तुम्ही स्किप करून तुम्ही अजून एक पुढे आलात. पुढची स्टेप घेतली तुम्ही. बर बर, ओके. तर आपण आपल्या पुढच्या स्टेप मध्ये जरा टाइम आहे. पुढच्या नाही, स्टेप मला वाटलं जाऊ मी आपण. चुकते की काय म्हणून नाही मी नाही, तुला बरोबर आहे. कन्फर्म केलं. तुम 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 तुमचा सोल आहे ना, तुम्हाला खेचतंय लवकर लवकर बोलत आहे बाहेर. मागं ये लवकर ये. किती वर्ष झाली मी तुला बोलतोय, तू आता कुठं चालू केलंस हे. अच्छा जी. ओके, बोलतोय. थँक्यू थँक्यू जुडा. ठीक आहे. आता ह्याच्या पुढं आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला मनातल्या मनात, पण आता सध्या आपल्याला आपला माइंड आपण प्युरिफाय करू नका. कारण माइंड प्युरिफाय नाही केल्याने आपण ती स्टेप मागं इमोशन्स हे ते जे प्युरिफाय नाही झालं ना, ते पुढे आपल्याला सतवू शकतात, त्रास देऊ शकतात. आपण पहिले माइंड प्युरिफाय करू, मग आपण स्टेप घेऊ. त्याची पुढची स्टेप आहे ना, आपला इंटेलेक्ट प्युरिफिकेशनचा आहे. जे तुम्हाला मनातल्या ओके मनात जुडा, होते ना, ते थँक्यू. इंटेलेक्च्युअल प्युरिफिकेशनचं आहे. हा हा, तर ते पण करू. बाय. पण होत असेल तर होऊ द्या, पण ते अच्छा. लक्षात घेऊन परत आपल्या चालू करा. नाही नाही, लक्षात येते आपल्या. अरे बोललोच नाही पण. हा, लक्षात आलं की आपण चालू करा परत. पण ते होते बर तर बर, वेल अँड गुड, रॉंग हा आहे, बरोबर हा, आहे. ओके ओके, थँक्यू. आता तुम्ही नमाज बिमाज करता म्हणून मी सांगतो. आपण नमाज करतो ना, तर नमाज करताना ना असा नाही झाला पाहिजे. कारण नमाजीमध्ये जर आपण असा की इंटलेक्च्युअल नमाज केली ना, तर पण ती नमाज बाहेर नाही आली तर ती इफेक्ट नाही हा, देत. नाही नमाज म्हणून करताना नाही आपण युजली. नमाज करताना हा नाही ना, हा, नमाज करताना नाही येत नमाज. आपण कारण ती इंटलेक्च्युअल लेवलवर नमाज होते. मग बर, आपल्याला इंटलेक्च्युअल लेवलवर नाही नमाज करायची. इंटलेक्च्युअल लेवलवर नमाज मी तुम्हाला सांगेन ती कधी करायची असते ती. ओके, ते थँक्यू. रेफा शेलेमा वगैरेची मिच मारका देता ना, त्या टायमाला तुम्ही त्या लेवलवर करा. पण ओके, बाहेर मनात मनात केलेली नमाज तुम्हाला ऐकायला आली पाहिजे आणि तुमच्या तोंडून पण बाहेर आली. तोंडातली नमाज तुम्हाला ऐकायला नाही आली तरी चालेल, पण मनातली नमाज ऐकायला आली तर तुमची हा, नमाज बरोबर पोचली. ओके, थँक्यू. म्हणजे तिसऱ्या लेवलवर वर. ओके, समजलं. म्हणजे आपली नॉर्मल नमाजीमध्ये नाही करत आपण. ते रेफुआ शेलेमाची नमाज आहे, हा आजारी हा, माणसासाठी करतो, किंवा काहीतरी याचे स्पेशल असतात ना, बर, पाऊस पाडासाठी हे ते असतात, त्याच्यासाठी असतात. त्या आपल्याला वेगळ्या लेवलवर नमाज करतात. तर त्या तशा नमाज करायच्या, पण ते बोलायचं तर असतंच आपल्याला, पण बर, ऐकायचा मनातलं असतं. हा हा, थँक्यू. नॉर्मल नमाजीमध्ये पण तुम्ही मनातली नमाज ऐकून केली तर पॉवरफुल होईल नमाज. हा, पण सुट्टी. ओके जुडा, थँक्यू. थँक्यू अंकल. अजून नेक्स्ट कोणाला क्वेश्चन? स्टॉप 2 minutes. ओके, so thank you everybody. Thank you. Thank you. थँक्यू. आपण क्लास थँक्यू जुदा. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्स. टेक केअर. सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. असा नाही की तो 112 टाइमच प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला टाइम असेल ना तर जास्ती पण करा. ओके, जास्ती केलं तरी काय त्याचा हे नाही होणार आहे, म्हणजे नुकसान नाही होणार आहे. आपल्याला जास्ती करता आलं तर जास्ती पण करा, पण ते करा, कारण आपल्याला त्याच्यापासून काय काय तरी चेंजेस होतात. फायदा व्हायला फिजिकॅलिटी मध्ये पण चेंजेस
फायदा आणि फिजिकॅलिटी मध्ये पण चेंजेस होतात आणि आपल्याला त्या गोष्टी कब्बाला आणि ह्या गोष्टी यूज केल्या काय करू शकतो आपण. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय. Thank you, Ashley, Judah. थँक्यू, Thank you, Judah. ऑल युअर. Thank you very much. Thank you all the participants for joining. And we'll see you all tomorrow evening for the Torah class, 7:30. Yes. Thank you.